ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रीमद् भगवद गीता की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना। आपल्या इस्कॉन बेंगलोरच्या वतीने जो आपला 18 दिवसांचा भगवद्गीता अभ्यासक्रम आहे, तर त्यासाठी उपस्थित सगळ्या भक्तांचं इस्कॉन बेंगलोरच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करते। आता आपण आजचा आपला जो अध्याय आहे, 8वा अध्याय, की ज्याचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग, तर आपण त्याचा अभ्यास सुरू करणार आहोत। आता आपण सर्वात प्रथम समजून घेऊया की अक्षर ब्रह्म योग म्हणजे काय। तर अक्षर या शब्दाचा अर्थ काय होतो, तर आणि क्षर या शब्दाचा अर्थ काय होतो आपण समजून घेऊया। क्षर म्हणजे काय, की जो नष्ट पावणारा, नाश पावणारा, आणि अक्षर म्हणजे काय, की नष्ट न पावणारा, म्हणजे जो कसा आहे, सदैव आहे, चिरंतन असा असतो तो, म्हणजे जो नष्टच कधी होत नाही, त्याला म्हणायचं अक्षर। ब्रह्म म्हणजे कोण, तर ब्रह्म म्हणजे कोण, तर जीवात्म्यासाठी ब्रह्म हा शब्द वापरला जातो वेदांमध्ये, जिथे तिथे उल्लेख आहे, किंवा काही ठिकाणी भगवान यांच्यासाठी सुद्धा भागवतामध्ये ब्रह्म हा शब्द वापरला गेलाय। पण जेव्हा जीवात्म्यासाठी वापरला जातो, तर तेव्हा भगवान हे कोण असतात, परब्रह्म असतात। जेव्हा जीवात्मा म्हणजे ब्रह्म भगवान श्रीकृष्णांचा अंश मानला जातो, तेव्हा मग भगवान जे आहेत, तर ते कोण आहेत, परब्रह्म आहेत। म्हणजेच कोण, की परतत्व म्हणजे काय, सर्वश्रेष्ठ तत्व असं कोण आहेत, भगवान आहेत। मग आता अक्षर ब्रह्म योग म्हणजे काय, की असा जो आहे, नष्ट न होणारा कोण आहे, आपल्या शरीरात नष्ट न पावणारा असा आत्मा आहे आपला, की जो कसा आहे, सच्चिदानंद भगवान श्रीकृष्णाशी गुणांनी समान असणारा आपला आत्मा आहे। मग असा जो आत्मा आहे, की जो नष्ट न पावणार आहे, तर त्याचा भगवान श्रीकृष्णाशी कसा संबंध प्रस्थापित करायचा, म्हणजेच परमतत्वाची प्राप्ती कशी करायची, म्हणजे भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती कशी करायची, तर हे समजून घेणं म्हणजे 8व्या अध्यायाचं नाव आहे। म्हणजे काय, अक्षर ब्रह्म योग, की ज्याद्वारे आपण कृष्णांच्या कृपेस प्राप्त होऊ शकू। तर असा म्हणजे असं जे आहे ज्ञान, तर ते आपण जाणून घेणार आहोत, किंवा असं जी आपण अशा पद्धतीचं जे कर्म आपण करणार आहोत, तर ते कसं करायचं हे सगळं आपण ह्या अध्यायामध्ये समजून घेणार आहोत। म्हणून त्याला काय म्हणले, अक्षर ब्रह्म योग। आता पुढे जाऊ आपण। हा, आपले इस्कॉनचे जे प्रमुख अर्चविग्रह आहेत, श्री श्री राधा गोविंदजी यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया। त्याचबरोबर आपले जे इस्कॉनचे
प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया. आणि आपले श्री श्री राधा गोविंद आणि श्रील प्रभुपाद यांच्या आनंदासाठी आपण भगवद्गीता जी आहे तर ती अभ्यासूया आणि आपण जे ज्ञान आहे ते आचरणाच्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करूया. तर पुढे जाऊया आपण. हा मग पुढची स्लाइड घेऊया. त्याच्या पुढची स्लाइड घेऊया. हा माताजी वाचूया. मंजिरी माताजी आहेत का आपण? हरे कृष्ण. मी वाचते माताजी. हा ठीक आहे. कृष्णा. हा वाच. अध्याय 8 श्लोक क्रम 1. अर्जुनाने विचारले, हे भगवंत, हे परमपुरुष, ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? सकाम कर्म काय आहेत? हे भौतिक सृष्टी काय आहे? आणि देवता कोण आहेत? कृपया मला हे समजावून सांगा. श्लोक क्रम 2. हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे? आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो? आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समय तुम्हाला कसे जाणू शकता? हरे कृष्ण. हा. आता इथं अर्जुनाने हे सगळे प्रश्न विचारलेत पहिल्या श्लोकामध्ये. आता अर्जुनाला काय समजून घ्यायचंय की परमपुरुषां म्हणजे कोण? तर भगवान श्रीकृष्ण. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. तर ब्रह्म म्हणजे नेमकं काय? आत्मा म्हणजे काय? मग सकाम कर्म काय आहे? आणि भौतिक सृष्टी काय आहे? आणि देवता कोण आहेत? हे मला समजावून सांगा, असं अर्जुन म्हणतोय. मग इथे आपण थोडस हा भाग समजून घेऊया की ह्या अध्यायात काय आहे. तर हे सगळे अर्जुनाने प्रश्न का विचारलेत पहा. तर या अध्यायामध्ये भक्तिमय सेवा किंवा योग म्हणजे श्रीकृष्णाशी जोडले जाणे, भगवत प्राप्ती करणं, तर ह्या सगळ्याचं म्हणजे इथं विश्लेषण किंवा स्पष्टीकरण ह्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने सांगितले. म्हणजे विशुद्ध भक्ती कशी, म्हणजे अत्यंत शुद्ध ज्याला, तर त्याला म्हणायचं विशुद्ध. तर अशी विशुद्ध भक्ती कशी आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा विश्लेषण सगळे या अध्यायात आहे. आता मी जसं म्हटलं भागवतांमध्ये काय म्हटले, परम सत्य, ब्रह्म, परमात्मा म्हणजे भगवान यांना संबोधलं जातं. मग या व्यतिरिक्त आत्म्याला काय म्हटलं जातं? ब्रह्म म्हटलं जातं. मग आता अर्जुनानं आत्म्याविषयी देखील विचारणा केली आहे बा. मग आता वैदिक शब्दकोशानुसार आत्मा या शब्दाचा अर्थ काय होतो? मन, शरीर, इंद्रियांना उद्देशून पण योजला जातो. तर अर्जुनाने इथं भगवान श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हटले पाहिजे ह्याच्यामध्ये. बरं, परम पुरुष किंवा श्लोकामध्ये पुरुषोत्तम हा शब्द आलाय. मग याचा अर्थ काय होतो की ते असे उच्च आध्यात्मिक जे अधिकारी आहेत, म्हणजे सर्वोच्च अधिकारी आहेत किंवा सर्वोच्च पुरुष आहेत, तर त्यांना हे सगळं ज्ञान आहे हे अर्जुन जाणतो, म्हणून तो काय म्हणतो? परमपुरुष किंवा पुरुषोत्तम म्हणतो त्यांना. आणि म्हणजे ते इथं आता आपल्या मित्राला नाही प्रश्न विचारायत आहे पहा. तर आपले जे असे गुरु आहेत की जे कोण आहेत? सर्वोच्च आध्यात्मिक अधिकारी पुरुष आहेत, तर त्यांना हा प्रश्न विचारतो. आणि तो काय म्हणतो? मला आता हे सगळं समजावून सांगा. मग तो काय म्हणतो? हे मधुसूदन. आता ह्या शब्दात इथे हा शब्द जो आहे मधुसूदन हा का आलाय, तर इथे आपण समजून घेऊया की श्रीकृष्णाने मधु नावाच्या एका असुराचा वध केला होता. आणि मग अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन असं म्हटलंय. म्हणजे काय की ह्या सगळ्या शंका प्रश्न अर्जुनाच्या मनात खरं तर उत्पन्न नाही व्हायला पाहिजे, हो की नाही? ठाम श्रद्धा आणि दृढ विश्वास आहे त्याचा भगवान श्रीकृष्णावर. पण अर्जुनाचा तो भक्त आहे, पण त्याच्या मनात हे संशय म्हणजे एखाद्या असुरासारखे किंवा एखाद्या दैत्यासारखे आहेत पहा. मग श्रीकृष्ण कसे आहेत? असुरांचा संहार करण्यात अत्यंत कुशल आहेत पहा. आणि म्हणून त्यांना अर्जुन काय म्हणतो की मधुसूदन म्हणून त्यांना संबोधन वापरतो पहा, की जेणेकरून काय करतील? आपल्या मनातले सगळ्या संशयरूपी असुरांचा श्रीकृष्ण काय करतील? संहार करतील आणि त्याद्वारे आपलं मन जे आहे ते कसं संतुलित करतील. कारण कृष्ण कोण आहेत? तर इंद्रियांचे स्वामी. त्याला काय म्हटलं जातं? तर ऋषिकेश सुद्धा म्हटलं जातं, हो की नाही? मग असे इंद्रियांचे स्वामी असलेले जे श्रीकृष्ण आहेत, तर तेच मधुसूदन देखील आहेत. म्हणजे काय? तर अशा सगळ्या शंकारूपी असुरांचा, ते अशा दैत्यांचा ते काय करतील? तर नाश करतील. आणि म्हणून तो असा प्रश्न विचारतोय की आता यज्ञाचा अधिपती कोण आहे? आणि मग देहामध्ये कसा निवास करतो? आणि भक्तीमध्ये जे युक्त झालेले आहेत त्यांना मृत्यू समयी तुम्हाला कसं जाणता येईल? तर आता हे सगळे प्रश्न अर्जुनाला का पडलेत, तर आपण समजून घेऊया की मृत्यू समयी आपली सगळी शारीरिक कार्य विस्कळीत होतात, आपलं मन अस्वस्थ होतं, शारीरिक स्थिती व्याकुळ झालेली असते. मग भगवान श्रीकृष्णांचं स्मरण आपल्याला राहील का? तर बिलकुल नाही पहा. म्हणजे एखादा आयसीयू मध्ये असेल, एखादा कोमामध्ये असेल, की म्हणजे आपली काय परिस्थिती असेल मृत्यू समयी माहिती नाही. आणि मग कृष्ण भावनेमध्ये एखादा व्यक्ती असेल तर त्याच्या शेवटी म्हणजे अंतकाली काय असेल परिस्थिती, असं त्याला वाटतंय. आणि मग
इथे आपण समजून घेऊया की एखाद्याचा म्हणजे मृत्यू जो होतो तर तो कधी होऊ शकतो, म्हणजे नैसर्गिक जो मृत्यू आहे नंतर त्यावेळेला आपल्या म्हणजे त्या मृत्यूच्या वेळी शारीरिक क्रिया सगळ्या विस्कळीत होतात, म्हणजे आपला कंठ रुद्र होईल किंवा इतका तो म्हणजे आपली अवस्था अशी असेल त्या व्यक्तीची की त्याला नामजप नाही करता येणार, एखाद्याची दृष्टी गेलेली असेल, एखाद्याला ऐकू येत नसेल, म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे काय मृत्यू समय श्रीकृष्णांच्या चरण कमलावर आपण मन कसं स्थिर करायचं, तर हे सगळं अर्जुनाला प्रश्न पडलेत पहा. मग आता ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आता भगवान जे आहेत ते पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला देणार आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा त्याचे पुढचे श्लोक घेऊया. हरे कृष्णा. हा. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदो कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा. मग तुम्ही तो पण वाचून ठेवताय, म्हणजे मी त्याचं एकदाच एक्सप्लेन करते. येस. साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया की जरा मरण मोक्ष आहे म्हटले म्हणजे काय, जन्म मृत्यू जरा व्याधी, तर ही दुःख भौतिक शरीराला पीडा देणारी असतात, म्हणजे या भौतिक देहाला समस्या आहेत. पण आध्यात्मिक देहाला काही जन्म मृत्यू जरा व्याधी या समस्याच नसतात. मग जो कोणी श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांना जाणतो आणि अशा पद्धतीने त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो पहा, तर तो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो आणि भगवान श्रीकृष्ण जो आहेत तर त्यांची काय करतो, एक पार्षद बनून सेवा करतो, म्हणजे जो भक्तीमध्ये अशा पद्धतीने उन्नत आहे तो खऱ्या अर्थाने मुक्त असतो पहा, मुक्त झालेला असतो. आता इथं समजून घेऊया की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्म आहे असं सांगितलं जातं, म्हणजे मनुष्यांना आपण ब्रह्म म्हणजेच कोण सनातन आत्मा भगवंतांचा अंश आहोत हे जाणलं पाहिजे. मग ह्याच्यावरच आपल्याला ह्या श्लोकामध्ये शिकायचंय. तर ब्रह्म ही संकल्पना आता भक्तीमध्ये पण असते, म्हणजे काय की शुद्ध भक्त दिव्य ब्रह्मस्तरावर स्थित असतात, म्हणजे आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा मी शिकवले ना आपल्याला की ब्रह्म म्हणजे काय, तर पहिला आत्मसाक्षात्काराचा टप्पा ज्याला निर्विशेष ब्रह्म म्हटलं जातं. तर त्या टप्प्याला काय असतं, भगवान म्हणजे कोण आहेत, प्रकाश आहे तसं वाटतं. दुसरा म्हणजे काय, परमात्मा जिथे भगवान हृदयस्थ स्थित आहेत वाटतं. आणि तिसरा म्हणजे भगवान. तर या ब्रह्मस्तरावर भक्तीमध्ये सुद्धा हा कसा स्तर असतो पहा, तर या ब्रह्मस्तरावर स्थित असतो एखादा जो भक्त आहे, म्हणजे तर दिव्य क्रिया ज्या असतात भगवान श्रीकृष्णांच्या, त्यांचं कर्म काय आहे, त्यांचा जन्म कसा होता ह्याचं त्याला पूर्ण ज्ञान असतं पहा. मग असा जो भक्त असतो तर तो नेहमी भगवत सेवेमध्ये काय असतो, तर रममाण असतो. मग चार प्रकारचे भक्त असतात, आर्त अर्थार्थी जिज्ञासू. तर हे सगळे भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने ते भगवत सेवेमध्ये येतात आणि शुद्ध भक्ताच्या सानिध्यामध्ये काय होतं, तर ते सुद्धा शुद्ध भक्त बनू शकतात पहा. हे सगळं आपण अभ्यासलं. पण जे देवतांचे उपासक आहेत किंवा जे अल्पज्ञ आहेत तर त्यांना कधी गोलोक वृंदावनची प्राप्ती होत नाही, पण जो कृष्ण भावनाभावित कर्म करतो, मग हे चार जे भक्त आहेत म्हणजे तर ते एका सकाम इच्छेने जरी आले, आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी, तर मग ह्यांच्यामध्ये काय होतं, कृष्ण भावनाभावित ते कर्म करत असतात, म्हणजे कृष्णांचा आश्रय त्यांनी घेतलेला असतो पहा. म्हणजेच काय की केवळ तेच वास्तविकपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करू म्हणजे करण्यासाठी प्रयत्न करत असतात, म्हणजे त्यांना कृष्णाविषयी मुळीच संशय नसतो. आणि मग असे जे असतात त्यांच्या जीवनामध्ये जर प्रमाणित आध्यात्मिक गुरु आले, त्यांना गुरूंचा संग लाभला किंवा त्यांचं मार्गदर्शन लाभलं, तर त्या ज्ञानाने युक्त होऊन ते काय होतात, तर ते शुद्ध भक्त बनतात. मग अशा लोकांना किंवा अशा भक्तांना आपण म्हणू शकू की ते वास्तविकपणे ब्रह्म आहेत, म्हणजे ते आत्मसाक्षात्काराच्या पहिल्या टप्प्यापर्यंत उन्नत होऊ शकतात. म्हणजे भक्तीमधला जो स्तर आहे ब्रह्म तो हा आहे की असे कृष्ण भावना भावित जे असतात कर्म करणारे त्यांना काय म्हणलंय, माम आश्रित, केवळ म्हणजे त्यांनाच ब्रह्म म्हणता येईल पहा. म्हणून भगवान इथे म्हणतात मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदु, म्हणजे त्या लोकांनाच ब्रह्म म्हणता येईल. म्हणजे केवळ भौतिक बंधनातून मुक्त होण्यासाठी भगवान श्रीकृष्णांच्या अर्चविग्रहाची आराधना करणं किंवा भगवंतावर ध्यान करण्यात आपण म्हणजे जर मग्न आहोत, म्हणजे किंवा अशा पद्धतीनं जे असतात म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या संतुष्टीसाठी जे कार्य करणारे असतात, तर त्यांनाच भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते, कारण ते ब्रह्मस्तरावर असतात. म्हणजे देवतांची उपासना करतात किंवा जे अल्पज्ञ आहेत वेगवेगळे
म्हणजे तर ते काय आहे, तर ते श्रीकृष्णांची उपासना करत नाही. किंवा जे निर्विशेषवादी आहेत तर ते काय करतात, तर निर्विशेष ब्रह्मा म्हणजे जे आहे तर ते रूप मानतात भगवंतांचं, निराकार रूप मानतात. तर अशा लोकांना कुणाला भगवान जे आहेत तर त्यांची प्राप्ती होऊ शकत नाही. जो कृष्ण भावनाभावित कर्म करतो आणि कृष्णांना आपले नित्य म्हणजे काय आहे ते स्वामी आहेत हे समजून त्यांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो, मामाश्रित्य म्हणजे काय, त्यांच्यावर आश्रित राहून त्यांनाच आपलं स्वामी मानून जो कर्म करतो, तर त्याला कृष्ण लोकाची प्राप्ती होते. म्हणजे तोच कृष्ण लोक मिळण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो पहा. आता पुढे काय म्हणतात भगवान की साधी भूतादी दैवम्मा साधी यज्ञ चय विदू, म्हणजे काय की जे असे आहेत की ज्यांनी कृष्ण भावनाभावित कर्म केलंय, कर्म करतात असे भक्त भगवंतांना पूर्णपणे जाणण्याचा प्रयत्न करतात. मग त्या मार्गापासून ते कधी विचलित होत नाहीत आणि कृष्ण भावना जी आहे तर ती अशा दिव्य स्तरावर नेते की त्याद्वारे त्यांना कळतं भौतिक सृष्टीचे संचालक तसे देवतांचे नियंत्रक असे कोण आहेत, तर भगवान आहेत. आणि त्यामुळं भगवान जे आहेत तर त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे त्याची श्रद्धा जी आहे भगवंतांच्या ठाई दृढ अशी होते. आणि मृत्यू समय मग असा जो असतो व्यक्ती तो नित्य भगवंतांचं स्मरण करत असतो. जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती असतो तो कृष्णांना मुळच विसरत नाही, तो बिलकुल विसरत नाही. आणि त्यामुळे साहजिकच त्याला भगवत धाम किंवा गोलोक वृंदावनची प्राप्ती होते पहा. म्हणजेच काय, कृष्ण भावनाभावित व्यक्ती असतो तो कशा पद्धतीनं भक्तांच्या सत्संगामुळे किंवा आध्यात्मिक सत्संगामुळे भगवंतांशी जोडला जातो आणि त्याद्वारे कृष्ण कृपेने तो भगवत धामाची प्राप्ती करतो की ज्यामुळे त्याला विस्मरण होत नाही भक्तांच्या संघामध्ये राहिल्यामुळे. आणि तो भक्तिमय प्रेममय सेवा पण चांगल्या प्रकारे करतो. तर हे सगळे ह्या श्लोकातून आपण अभ्यासलो होतं. आता ह्याचा काय संबंध आहे ते आपण पुढे समजून घेणार आहोत. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा माताजी. हा, आता ब्रह्म म्हणजे काय, तर आता समजून घेणार आहोत. ब्रह्म म्हणजे आत्म्याला म्हटलंय, म्हणजे जो आत्मा आहे आपल्या शरीरात, जो आपला जो भगवंतांचा जीवात्मक अंश आहे तर त्याला काय म्हटले, आत्मा. मग जीव काय आहे, म्हणजे अविनाशी जीव किंवा म्हणजे त्यालाच काय म्हणले आता समजून घेऊया की ब्रह्म कशाला म्हटले हे समजून घेताना आपण हा भाग समजून घेऊया की अविनाशी जिवंत अस्तित्व हे कोणाचं असतं, तर आपल्या शरीरातला आत्मा आहे. तो कसा आहे, तर तो त्याला मृत्यूही नाही आणि जन्मही नाही, असा अविनाशी आहे. आणि जिवंत अस्तित्व म्हणजे तो कसा आहे, चेतन आहे. आणि असा जो जीव आहे किंवा जीवात्मा तो म्हणजे काय, ब्रह्म, म्हणजे आपल्या आत्म्याला ब्रह्म म्हटलं जातं. मग आता अध्यात्म म्हणजे काय, तर जीवाचा नित्य स्वभाव. आता प्रत्येक जीवात्मा ह्याचा नित्य स्वभाव काय, तर जीवेर स्वरूप आहे नित्य म्हणजे काय, तर नित्य कृष्णेर दास, म्हणजे काय, कृष्णांचा दास. म्हणजेच काय, तर जीवाचा नित्य स्वभाव काय आहे, तर तो म्हणजे काय करतो, तो सेवा करणे. आणि तो त्याचा जो नित्य स्वभाव आहे तर तो काय करतो, सेवा करतो. कोणाची करतो, श्रीकृष्णांची. श्रीकृष्ण कोण आहेत, आपले स्वामी आहेत. मग जीवाचा नित्य स्वभाव करण्याची जी वृत्ती असते त्याला म्हटले अध्यात्म. आता तो श्रीकृष्णांची सेवा करतो म्हणजे काय, श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी त्याला जे शरीर मिळालंय तर त्याचं काय करतो तो, तर उपयोग करतो. म्हणजे त्यातले जे काही इंद्रिय आहेत त्यांचा उपयोग करून तो कर्म करतो. म्हणजे त्या इंद्रियांचा उपयोग तो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी जेव्हा कर्म करून करायचा प्रयत्न करतो त्यावेळी तो काय करतो, शरीरातल्या सगळ्या क्रियांचं नियंत्रण करत असतो एक प्रकारे. म्हणजे त्याच्या उपस्थितीमुळे सगळ्या क्रिया घडत असतात. पण त्याचा शरीर ते का दिलेलं असतं भौतिक प्रकृतीनं, तर श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी ते कसं उपयोगात आणता येईल. आणि म्हणजे त्याद्वारे प्रत्येक इंद्रिय भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसं गुंतवून ठेवता येईल. पण त्याचं काय होतं, भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये आला आणि त्यांच्याशी संपर्क झाला त्याचा की तो मोहग्रस्त होतो म्हणजे बद्ध होतो आणि हे सगळं विसरूनच जातो तो आणि इंद्रिय तृप्ती करायला लागतो. आणि त्याद्वारे काय करतो की तो जे कर्म करतो तर ती काय करतात, तर आपल्याला कर्मफळाने बांधतात. म्हणून ह्याला काय म्हटलं, जीवाचा नित्य स्वभाव काय, शरीराचं नियंत्रण. म्हणजे आपण सगळ्या ज्या क्रिया करतो त्या आत्म्याच्या उपस्थितीमुळे आणि त्याच्या चेतन शक्तीमुळे करतो. आणि तोच जीवाचा नित्य स्वभाव आहे की काय करणं, तर भगवंतांची सेवा करणं. अशा पद्धतीने सेवा करण्यासाठी हे शरीर आहे. ह्या शरीराचा म्हणून तो नियंत्रकही असतो. म्हणजे तर असा जो नियंत्रक आहे तो म्हणजे काय आहे, तर जो आपला आत्मा आहे आणि त्याचा जो नित्य स्वभाव आहे त्याला म्हणायचं अध्यात्म. मग आता भौतिक शरीराकडे नेणारी क्रिया म्हणजे कर्म किंवा फलदायी क्रियाकलाप. म्हणजे आता आपल्याला ह्या जीवात्म्याला शरीर मिळतं भौतिक आणि त्या भौतिक शरीराचा उपयोग करून तो वेगवेगळ्या क्रिया करतो. फक्त होतं काय, या भौतिक प्रकृतीमध्ये आल्यामुळं तो विसरतो की आपण भगवंतांचे अंश आहोत, त्यांच्याशी असलेला आपला शाश्वत संबंध विसरतो. आणि त्याद्वारे आपण ह्या शरीराचा उपयोग करून, या भौतिक शरीराचा उपयोग करून त्याची सेवा केली पाहिजे श्रीकृष्णांची, हेच तो विसरतो.
करतो. आणि म्हणून आपलं जे काही कर्म होतं ना, ते भौतिक शरीराकडे नेणारी क्रिया होते. म्हणजे आपण इंद्रिय तृप्तीच्याच गोष्टी करतो. मग ह्याला म्हणायचं कर्म किंवा सकाम कर्म पण म्हणू शकतो का, तर फलदायक परिणाम किंवा क्रियाकलाप म्हणायचं. म्हणजे आपण जे कर्म करतो भौतिक शरीराकडे नेणारी क्रिया म्हणजे कर्म म्हणायचं. म्हणजे या तीन गुणांनी जेव्हा बांधले जातो तेव्हा तीन गुणांच्या प्रभावाखालीच आपलं कर्म घडतं. आणि म्हणून ती शरीराकडे नेणारी क्रिया कशी ठरते, तर तीन पैकी ज्या गुणाचं आधिपत्य असतं त्यानुसार कर्म. म्हणजेच ते काय झालं, तर त्याला काहीतरी फळदायी परिणाम आला, हो की नाही. आणि त्यामुळं काय होतं, तर आपण त्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये बांधले जातो. जसं आपलं कर्म राहतं त्याद्वारे त्याचा परिणाम मिळतो, आणि त्या परिणामाद्वारे काय होतं, आपण जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा येत राहतो. त्याचे जे परिणाम मिळतात त्यानुसार. मग आता इथे समजून घेऊया की जीवात्मा कशी तटस्थ शक्ती आहे. आणि भगवान जे आहेत तर म्हणजे त्यांच्याशी त्याचा जो संबंध आहे त्याचा जर पुनर्जागृती झाली किंवा तो संबंध त्यांनी समजून घेतला, विस्मरण झालेलं नातं समजून घेतलं, तर तो काय करतो, आध्यात्मिक जगताशी तादात्म्य करतो. आणि तो मग तो अशा आध्यात्मिक जगतामध्ये पुन्हा परतून जातो, की पुन्हा या भौतिक प्रकृतीमध्ये तो येत नाही. जन्म मृत्यू जराव्याधी त्याला समस्या राहत नाहीत, किंवा कुठल्याही म्हणजे गोष्ट म्हणजे कुठल्याही अशा जन्ममृत्यूच्या चक्रातही तो अडकून पडत नाही. पण जर हा जो आत्मा आहे त्याने जर भौतिक जगताशी तादात्म्य केलं तर काय होतं, तर त्याला या 84 लक्ष योनीतून म्हणजे त्याच्या आसक्तीमुळे प्रवास करावा लागतो. आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये तो पुन्हा पुन्हा येत राहतो, कारण त्याची कर्म भौतिक शरीराकडे नेणारी त्याला पुन्हा नेत राहतात. अशा पद्धतीने काय होतं, तर त्याचं भौतिक जगताशी तादात्म्य झालं की त्याला विविध शरीर आणि विविध योनी अशा 84 लक्ष योनीतून प्रवास करून मग त्याचं जे म्हणजे कर्म असतं त्यानुसार त्याला शरीर मिळतात. आणि त्या शरीरामध्ये पुन्हा येऊन तो कर्म करतो. त्या कर्माचे पुन्हा जे फलदायी परिणाम असतात त्यानुसार त्याचा प्रवासात चालूच राहतो. म्हणून कर्माला काय म्हणले, भौतिक शरीराकडे नेणारी क्रिया. मग आता भौतिक निसर्ग म्हणजे काय, तर त्याला म्हटले अधिभूत. म्हणजे काय, जे भौतिक सृष्टी आहे, निसर्ग आहे, तर त्याला म्हणले अधिभूत असं म्हणले. भगवंतांचं जे भौतिक सृष्टीचं प्रकटीकरण त्याला काय म्हटलं, अधिभूत. मग भगवान यांचं जे विराट रूप आहे की ज्याद्वारे त्यांनी सर्व देवदेवता, सूर्य, ग्रह, गोल, तारे यांना आपल्या विराट रूपामध्ये म्हणजे कशा पद्धतीनं सामावले, अशा विशिष्ट पद्धतीनं म्हणजे त्यांचं नियंत्रण इथे करतात, तर त्याला म्हणायचं आदिदैव. सर्वोच्च देवता म्हणजे भगवान आहेत, भगवान श्रीकृष्ण. मग आता आदि यज्ञ म्हणजे काय, तर परमात्मा. म्हणजे ते त्यागाचा आनंद घेतात. म्हणजे आपलं कुठलंही कर्म यज्ञ म्हणून आपण करतो भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी. मग त्या यज्ञाचे जे आहेत म्हणजे भोक्ता, म्हणजे आदि यज्ञ म्हणजे त्या यज्ञाचं फळ स्वीकारणार ते आदि यज्ञ. मग म्हणजेच काय, आपण कुठलेही कर्म जेव्हा श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करतो तेव्हा आपली भौतिक आसक्ती त्यागतो ना आपण, म्हणून त्यागाचा आनंद घेणारे कोण आहेत, तर भगवान. असे त्यांना काय म्हटलं जातं, आदि यज्ञ. मग ते कोण आहेत, तर परमात्मा. परमात्मा म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्णांचं चतुर्भुज विष्णू रूप जे आपल्या हृदयात स्थित आहे. मग आता अधियज्ञ हे कुठे राहतात, तर सर्वांच्या हृदयात. इथे आलं पहा. आणि मग मृत्यूच्या वेळी काय आपण कृष्णांचं स्मरण कसं काय करू शकतो, तर आयुष्यभर स्मरणाचा सराव करायचा. म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा. म्हणजे काय, तर आता समजून घेऊया. परीक्षा असते आपली, हो की नाही. आपण आता वेगवेगळ्या शाळा कॉलेजामधून शिकलो आहोत. मग शिक्षण घेत असाल आपण कोणीतरी, म्हणजे आपल्यापैकी काही जण शिकतही असतील किंवा काहींचं शिक्षण पूर्ण झालं असेल. मग शिकत असताना आपण काय करतो, वर्षभर त्या विषयाचा अभ्यास करतो आणि मग परीक्षेला जातो. की असं आपण करतो की आता आज दुपारी माझा 1 वाजता पेपर आहे, तर मग मी सकाळी उठून पुस्तक उघडते आणि अभ्यास करते, असं होतं का, नाही. आपण काय करतो, वेगवेगळ्या पद्धतीनं आपण म्हणजे जो अभ्यासक्रम आहे त्या पुस्तकामध्ये, तर त्यानुसार आपण अभ्यास करतो. आणि तेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये तो जो म्हणजे जो काही प्रश्न विचारले गेले ते लिहिता येतात आणि आपण पास होतो. मग तसंच आहे, आयुष्यभर आपण जेव्हा सराव करू हरे कृष्ण महामंत्राचा, तेव्हा आपल्या मृत्यू समयी आपल्या श्रीमुखामध्ये श्रीकृष्णांचं नाम असेल, अन्यथा राहील का, बिलकुल नाही. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आयुष्यभर श्रीकृष्णांच्या महामंत्राचा जप केला पाहिजे, तेव्हा आपल्या मुखामध्ये नाम येईल पहा. आणि यासाठी काय करायला पाहिजे, वेळ म्हणजे आपला अजिबात वेळ न दवडता मिनिट सेकंद जेव्हा लक्षात येईल तेव्हा मुखामध्ये आपल्या हरे कृष्ण महामंत्राचा जप पाहिजे पहा. असा आपण जेव्हा सराव करू तेव्हा मृत्यू समयी आपली कशीही परिस्थिती असली तरी अंतस्थ म्हणजे जे हृदय आहे, तर त्या तिथे भगवंताचं ध्यान सुरू राहील पहा. कारण आपल्याला माहिती नाही आपली काय परिस्थिती असेल, आणि ह्यासाठी आपण आयुष्यभर भगवान श्रीकृष्णांच्या स्मरणाचा सराव करायला पाहिजे. ह्याचे एक छान उदाहरण मी शेवटी आपल्याला सगळ्यांना सांगेन हा, की कशा पद्धतीनं भक्तांचं जीवनामध्ये महत्व आहे श्रीकृष्णांच्या स्मरणाचं. तर पुढे जाऊ आपण. पुढची स्लाइड घ्या.
हा होते. हरे कृष्ण माताजी, वाचू मी? हो, वाचा ना, वाचा ना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. हा. आता अविनाशी दिव्य जीवाला काय म्हटलं जातं? ब्रह्म म्हणजे जीवात्मा, म्हणजे आपला जो आत्मा आहे त्याला ब्रह्म म्हटलं जातं. ते ज्या तक्त्यामध्ये जे काही होतं तेच इथं ओळींच्या स्वरूपात आहे. त्याचा नित्य स्वभाव म्हणजे जीवात्म्याचा नित्य स्वभाव काय? तर भगवान श्रीकृष्णांची सेवा करणं, त्याला म्हणायचं अध्यात्म. आणि जीवांच्या प्राकृत देहाच्या म्हणजे भौतिक देहाची उत्पत्तीला कारणीभूत असणारी जी कर्म आहे त्याला सकाम कर्म किंवा कर्म, म्हणजे आपल्याला हे देह का मिळतो? तर आपण जे काही कर्म करतो त्याचा फलदायी परिणाम म्हणून आपल्याला कर्म म्हणजे शरीर मिळतं. मग आपल्या ज्या पूर्वजन्मीच्या इच्छा किंवा जे काही आसक्ती असतात तर त्या आपल्याला या भौतिक शरीराकडे घेऊन जातात, म्हणून त्याला कर्म किंवा सकाम कर्म म्हटले. पण कर्माचे प्रकार आपण अभ्यासले होते की विकर्म म्हणजे काय? तर शास्त्रसंमत जे कर्म नाही, शास्त्रांनी निषिद्ध मानले ते विकर्म आहे. हा. मग त्यानंतर आपण काय नियत कर्म म्हणजे किंवा कर्तव्य कर्म म्हणतो आपण त्याला, ते म्हणजे काय की जे शास्त्रामध्ये सांगितलं जातं तर ते काय आहे? तर नियत कर्म आपण म्हणतो किंवा कर्तव्य कर्म किंवा विहित कर्म म्हणतो. आणि अकर्म म्हणजे काय की ज्याला कुठलाही परिणाम नाही फलदायी, तर ते म्हणजे अकर्म झालं. मग आता इथे आपण समजून घ्या, धर्माचे 4 स्तंभ आहेत. तर ते काय आहेत? पहिलं म्हणजे करुणा, आपल्याला प्राणीमात्राविषयी करुणा हवी, म्हणजे आपण मांसाहार करू नये. मग दुसरं म्हणजे काय की आपण नेहमी सत्याने अर्थार्जन करावं, कुठल्याही अप्रामाणिक मार्गाने अर्थार्जन करू नये, म्हणजे लॉटरी किंवा जुगार किंवा चोरी अशा पद्धतीनं करू नये. तिसरं म्हणजे काय? आपल्यामध्ये व्यसनाधीनता, मद्यपान किंवा धूम्रपान अशा सगळ्या सवयी किंवा ड्रग एडिक्शन आजकाल आपण पाहतो, तर हे असू नये. मग तर का असू नये? तर आपली शरीर जे आहे तर ते कसं आहे? तर ते भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे आणि तिथं परमात्मा स्वरूपात भगवान श्रीकृष्ण उपस्थित असतात. मग त्याची स्वच्छता म्हणजे काय? तर ती म्हणजे काय आहे? किंवा शौच शरीराचं म्हणजे काय आहे? तर आपल्यामध्ये व्यसनाधीनता म्हणजे असायला नको. किंवा जिथं भगवान श्रीकृष्ण असतात तिथं काय असतं? वैकुंठ, म्हणजे भगवान श्रीकृष्ण जिथं आहे तिथं वैकुंठ किंवा वृंदावन आहे. मग त्याची आपण किती पावित्र्य आणि स्वच्छता राखली पाहिजे, यासाठी व्यसनाधीनता नको. मग चौथं म्हणजे काय आहे तत्व? तर ज्या म्हणजे जे व्यक्ती गृहस्थाश्रमामध्ये आहेत तर त्यांनी आपल्या पत्नी सोडून इतर कोणत्याही स्त्रीशी अनैतिक संबंध त्यांचे असू नये. ही काय आहे? एक तपस्या पण आहे इंद्रियांची. त्याचबरोबर आपल्या योनीची शुद्धी आहे किंवा योनीचं शौच आहे, पहा, इंद्रियांचं संयमन. तर अशा पद्धतीनं ही 4 जी धर्माचे स्तंभ आहेत ते कशासाठी आहेत? तर ह्याद्वारे जेव्हा आपण कर्म करत असतो तर म्हणजे ते जे कर्म आहे तर ते शास्त्रसंमत कर्म मानलं जातं ह्या 4 तत्वांना अनुसरून, अन्यथा ते विकर्म मानलं जातं, पहा. आणि ह्या तत्वांना अनुसरून आपण वर्णाश्रम व्यवस्थेचं पालन करून जेव्हा कर्म करतो तेव्हा आपल्या वर्ण आश्रम जे आहेत तर त्यानुसार, जसं अर्जुनाचं कर्म क्षत्रिय म्हणून लढणं होतं, असं प्रत्येकाचं जे कर्म असतं तर त्याला कर्तव्य कर्म किंवा विहित कर्म किंवा नियत कर्म म्हणतात. आणि अकर्म म्हणजे काय? की असं कर्म की जे कृष्णांच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला काय होतं? त्याला कुठलाही फलदायी परिणाम राहत नाही, पहा. म्हणजे काही चांगलं कर्म करतो किंवा वाईट कर्म करतो, मग चांगल्या कर्माचे जे परिणाम असतात त्याला पुण्यकर्म म्हणायचं, वाईट कर्माचे परिणाम असतात त्याला पापकर्म म्हणतो. मग आपल्याला असं कर्म करायचं की ज्या योगे त्याला फलदायी परिणामच नको, कारण पुण्यकर्म केलं तरी ते भोगण्यासाठी उच्च लोकांमध्ये जायला लागतं आणि तिथलं पुण्य क्षीण झालं की पृथ्वी लोकावर यायला लागतं पुन्हा, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण येतोच. आणि ह्यासाठी काय केलं पाहिजे? तर आपण असं कर्म केलं पाहिजे की ज्याद्वारे कुठलाही फलदायी परिणाम त्याला म्हणजे निर्माण होणार नाही. असं कर्म म्हणजे कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेलं कर्म, फळाची आसक्ती सोडून कृष्णांच्या चरणांशी समर्पित केलेलं कर्म किंवा कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कर्म. मग ते कसं होतं? अकर्म होतं किंवा आध्यात्मिक कर्म किंवा कृष्ण भावनाभावित कर्म होतं. मग ते केल्यामुळे काय होतं? तर ते शाश्वत कर्म होतं असं म्हणतात, म्हणजे त्या योगे आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊन भगवान श्रीकृष्ण तर त्यांची प्राप्ती करू शकतो. मग आता पुढे जाऊ आपण. आता हे सगळं आपण काय समजून घेतलं? तर कर्म ही आपल्याला शरीराकडे नेणारी क्रिया आहे. मग इथं चित्रात पाहिलं, पहा, वेगवेगळ्या योनी आणि शरीर मिळाली होती. म्हणजेच काय? तर आपल्याला शरीराकडं आपल्या पूर्वकर्मानुसार मांजराचा देह मिळेल, कुत्र्याचा देह मिळेल, मनुष्याचा देह मिळेल, म्हणजे हे सगळे जे शरीर आहे आपल्याला भौतिक प्रकृती निवासस्थान म्हणून देते. आणि ह्या शरीराद्वारे आपण जे शरीर मिळतं त्यानुसार कर्म करतो, म्हणजे मनुष्याचं शरीर मिळालं मनुष्यासारखं कर्म करतो, डुकराचं शरीर मिळालं डुकरासारखं कर्म करतो, किंवा देवतेचं शरीर मिळालं देवतेचं कर्म करतो. म्हणून कर्म ही आपल्याला शरीराकडे नेणारी क्रिया आहे. हा मग त्याची हे वाचूया. हरे कृष्ण. हे देहाभृतांवर
निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ, यज्ञांचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हा, आता नित्य परिवर्तनशील अशी जी भौतिक प्रकृती आहे म्हणजे भौतिक सृष्टी, तर तिला काय म्हटलंय अधिभूत. म्हणजे परिवर्तनशील का म्हणलंय तर भौतिक प्रकृती जी आहे तर निर्माण केली जाते ब्रह्माजींचा जेव्हा एक दिवस होतो तेव्हा. मग ती काय होते, निर्माण होते, मग ती विकास पावते. मग विकास पावते तिथं प्रजनन म्हणजे काय वेगवेगळे जीव शरीर योनी निर्माण केल्या जातात. मग पुढे काय होतं, ती कार्यान्वित होते आणि मग कार्यान्वित झाल्यानंतर हळूहळू त्याचा काय होतो तर ऱ्हास होतो आणि हळू मग शेवटी ती काय होते, नष्ट होते. ब्रह्माजींची एक रात्र होते तेव्हा. मग अशा पद्धतीनं भौतिक प्रकृती परिवर्तनशील आहे. म्हणजेच काय की अशा पद्धतीनं ती निर्माण होणं आणि ती नष्ट होणं हे कार्य सुरूच राहतं. पहा, जसं आकाशामध्ये मेघ असतो पावसाळ्यामध्ये, तो येतो, मग पुन्हा पावसाळा संपला की तो अदृश्य होतो. मग अशी प्रकृती निर्माण केली जाते, नष्ट केली जाते, असं निरंतर चक्र सुरू राहतं. म्हणून ही शाश्वत आहे भौतिक सृष्टी. पण ती कशी आहे, परिवर्तनशील. म्हणजे तिला विकासाचे वेगवेगळे टप्पे आहेत, अवस्था आहेत आणि त्याद्वारे ती निर्माण केली जाते आणि पुन्हा नष्ट केली जाते. म्हणजे ती नित्य परिवर्तनशील आहे म्हणून तिला आदिभूत म्हटलंय. पहा, पण ती शाश्वत आहे का तर तिचं कार्य कसं चालतं तर मेघाप्रमाणे चालतं. जसा मेघ आकाशात येतो पावसाळ्यात, पुन्हा अदृश्य होतो, पण पुन्हा पावसाळा जेव्हा येतो तेव्हा तो येतो. म्हणून तशी भौतिक प्रकृती काय आहे, शाश्वत आहे, पण ती नित्य परिवर्तनशील आहे. मग चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणारं जे परमेश्वराचं विराट रूप आहे की ज्याद्वारे सगळ्यांचं सर्वोच्च नियंत्रण ते करतात, त्याला म्हणायचं आदिदैव. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने भगवान पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. तर त्याला काय म्हटले, आदि यज्ञ म्हणजे यज्ञाचा अधिष्ठाता म्हणजे किंवा यज्ञाचा भोगता म्हणून. म्हणजे काय की जे यज्ञ आहे ते विष्णूंच्या संतुष्टीसाठी आपण करतो. मग अशा यज्ञाचा अधिष्ठाता म्हणजे यज्ञ स्वीकारणारा किंवा यज्ञाचा भोगता म्हणजे श्रीकृष्ण आहे. मग आता इथं आपण समजून घेऊया की हे सगळं का आपण जाणतोय. तर आता मानवी देह किंवा मनुष्य देह आपल्याला मिळतो. मग जेव्हा तो मिळतो त्यावेळेला आपल्याला एक शरीर मिळतं आणि मानवी शरीर हे आपल्याला कधी मिळतं, जेव्हा 84 लक्ष योनीतून आपला प्रवास होतो आणि ज्या वेळेला शरीर मिळतं तर ते असं दुर्मिळ आहे. मग त्याचा उपयोग आपण भगवत सेवेमध्ये जर केला तर एकाच जीवनामध्ये, जसं हे सुरवंट आहे म्हणजे जी अळी असते हो की नाही, सुरवंट म्हणजे तिचं फुलपाखरू बनतं, तसं मानवी देह आपल्याला जो मिळालाय तो अत्यंत दुर्मिळ आहे. आणि तो जो मिळालाय त्याचा आपण उपयोग जर केला आणि त्याचं म्हणजे ध्येय जाणलं, म्हणजे मानवी जीवनाचं ध्येय काय हे जाणलं की भगवंतांची प्राप्ती करणे, भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करणे, तर आपण भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये येऊन आपल्या योग्य आध्यात्मिक जे प्रमाणित गुरु आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जर भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न केले तर ह्याच जीवनामध्ये आपल्याला भौतिक जीवनामध्ये आपल्याला काय होते, आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते. पहा, आणि त्याद्वारे आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. पहा, आणि ह्यासाठी इथे हे उदाहरण आपण घेतलंय की जसं सुरवंटाचं फुलपाखरामध्ये रूपांतर होतं, तर तसं ह्याच जीवनामध्ये भगवत सेवेचे प्रयत्न करून आपल्याला आध्यात्मिक देहाची प्राप्ती करता आली पाहिजे. भगवत देहाची धाम जो आहे तर त्याची प्राप्ती करता आली पाहिजे की ज्याद्वारे आपल्याला या जन्म मृत्यू जरावादी या समस्यामध्ये पुन्हा अडकून पडायला नको, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा यायला नको. तर असे प्रयत्न आपण करू शकतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा, हा माताजी वाचा. कृष्ण. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावं याति नस्त्यत्र संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि जो मृत्यूसमयी केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता सगळ्यांनी समजून घेऊया की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, म्हणजे जो मृत्यू समय, अंतकालेच मामेव, मृत्यू समय जो माझे स्मरण करतो, मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम म्हणजे मृत्यूशयेवर असताना तर तो जेव्हा माझं स्मरण करतो, माझा विचार करतो, तर त्यावेळेला तो जर म्हणजे असा माझ्या विचारामध्ये माझ्या स्मरणामध्ये देहाचा त्याग करतो, त्याला काय होतं, माझ्या स्वभावाची प्राप्ती होते. म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्णांचा स्वभाव म्हणजे काय, भगवान कसे आहेत, सच्चिदानंद. म्हणजेच काय, त्याला म्हणजे पूर्णतः भगवान कसे आहेत, आध्यात्मिक आहेत. तर अशा आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते, यात मुळीच शंका नाही म्हणतात भगवान. हे कसं, तर या उदाहरणात समजून घेऊया. इथं जे भीष्म पितामह आहेत ते मृत्यूशय्येवर पडलेत, पहा, बाणांच्या शय्येवर आहेत. मग आता त्यांच्या समोर भगवान श्रीकृष्ण आहेत साक्षात, आणि ते श्रीकृष्ण आहेत हे जाणतात. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे ते म्हणजे जे आहेत तर ते
प्रत्यक्ष भगवान आहे ते भीष्म पितामह जाणतात. मग ते भगवान श्रीकृष्णांचे गुण, लीला, रूप आणि ह्या सगळ्या म्हणजे मध्ये स्वतःला म्हणजे अशा कथांमध्ये किंवा अशा लीलामध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून ठेवले पहा. त्याचं ते स्मरण करतात. प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहेत आणि त्यांची ते स्तुती करतात. प्रत्यक्ष श्रीकृष्णांना आपल्या समोर पाहतात पहा आणि त्यांचंच नित्य स्मरण करतात ते. आणि मग त्यांनी अशी स्तुती समून जी रचलीत ना, त्यांच्या दिव्य लीला आहेत किंवा दिव्य नाम आहे, रूप आहे, कथा आहेत, तर त्या म्हणजे ज्या म्हणजे यशोगाथा आहेत भगवंतांच्या, तर त्याचं ते गुणगान करतात, स्तुती सुमन गातात. तर ते म्हणजेच काय, विष्णू सहस्त्रनाम महाभारताच्या शांती पर्वामध्ये येतं पहा. तर असं जे आहे तर ते भीष्म पितामहांनी गायला आणि मग त्याद्वारे काय झालं, तर त्यांना भगवत धामाची प्राप्ती झाली. म्हणजे काय, जो पूर्णतः म्हणजे भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन अंतकाळी भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करतो, त्याला भगवान श्रीकृष्णांच्या म्हणजे भगवत धामामध्ये म्हणजे जाण्याची संधी मिळते किंवा त्याला आध्यात्मिक देह मिळतो. भगवान श्रीकृष्णांच्या स्वभावाची प्राप्ती म्हणजे भगवान कसे पूर्णतः आध्यात्मिक आध्यात्मिक देह आणि तो आध्यात्मिक धाम म्हणजेच कुठला, गोलोक वृंदावन किंवा भगवत धामाची तो प्राप्ती करतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, त्याची हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा हा, मग त्याची श्लोक वाचलात तरी चालेल. वाचू मी? हा, श्लोक किंवा अर्थ वाचा. नाही, दोन्ही वाचते मी पाहिजे तर. मस्त हा वाच. चालेल. हा वाचा. अहन्यानि भूतानि गच्छन्ति हायमालाम् शेषास्थ स्थिरत्वमिच्छन्ति किम आश्चर्यम अतः परम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात, परंतु एक मूर्ख प्राणी तरीही स्वतःला, इथे हा शब्द न चुकलाय, हा, अमर स्वतः समजतो. स्वतःला अमर समजतो हा, आणि मृत्यूची तयारी करत नाही. ही जगातील सर्वात अद्भुत गोष्ट आहे. हरे कृष्ण. हा, बरोबर आहे माताजी. ती टायपिंग मिस्टेक आहे. हा, टायपिंग अमर मिस्टेक हा आहे ती. शब्द आहे. हरे हा. कृष्ण. तर आपण खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान सेवा देत आहे. असंच हवं अलर्ट. तर हरी बोल माताजींसाठी. हरी बोल, हरी बोल. अ, सगळं हरिकृपेनेच होतंय ना. हो, खूप छान. तर आपण समजून घेऊया आता. माताजींनी खूप छान वाचलं, दोन्ही माताजींनी श्लोक आणि अर्थ. तर शेकडो हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूमुखी पडतात बरं का. आणि तरी पण हा मूर्ख प्राणी म्हणजे कोण, आपण मनुष्य, तर स्वतःला अमरच समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. तर ही जगातली अद्भुत गोष्ट आहे. हे कोणी म्हटलंय, तर याची गोष्ट समजून घ्या. युधिष्ठिर महाराज जे आहेत, तर त्यांचं हे वाक्य आहे, त्यांचं हे उत्तर आहे. आता कुठं उत्तर दिलं त्यांनी, तर एकदा काय होतं की ते वनवासात जेव्हा असतात पांडव, तर त्यावेळेला ते एका तळ्या शेजारी जातात आणि त्यांना तहान लागते. मग युधिष्ठिरांना अर्जुन काय म्हणतात की मी पाणी घेऊन येतो, आणि ते जातात. मग ते बऱ्याच वेळ परतत नाहीत. मग पुन्हा भीम म्हणतात की मी जातो. मग भीम ही परतत नाही अजून, म्हणजे मग अजून कसा भीम आला नाही, म्हणून हे सगळे नकुल सहदेव जातात आणि ते जातात म्हणजे हे दोघे का नाही आले पाहायला, तर तेही परत येत नाहीत. मग युधिष्ठिरांना काळजी वाटते आणि ते जातात आणि पाहतात तर आपले जे बंधू आहेत, तर ते जवळजवळ मृत्यू अवस्थेत म्हणजे बेशुद्ध अवस्थेत असे पडलेले असतात. मग माझ्या बंधूंची ही अवस्था कोणी केली, असं ते मोठ्या स्वरात म्हणजे तिथे दरडावून, आपण म्हणतो ना दरडावणे किंवा ओरडणे, असं ओरडतात. जो कोणी असेल त्यांनी मला सांगावं, असं म्हणतात. म्हटल्यावर तिथे वृक्षावर ना एक तिथे जो त्या वृक्षावर एक गंधर्व बसलेला असतो. तर तो म्हणतो की आमची ही पाणी पिण्याची वेळ होती आणि त्यावेळेला म्हणजे आम्ही सांगितलं की आता आमची ही पाणी पिण्याची वेळ आहे तळ्यावर जाऊन आणि तुम्हाला पाणी घेता येणार नाही. म्हटल्यावर ह्या अर्जुनाला म्हणजे क्रोध आला आणि मग आमचं त्यांच्याशी युद्ध झालं आणि मग प्रत्येक वेळी प्रत्येक तुमचा बंधू आला, त्यांनी आमच्याशी युद्ध केलं आणि आम्ही त्यांना युद्धात हरवलं आणि त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली. तर मग युधिष्ठिर त्यांना प्रार्थना करतात की माझ्या या बंधूंना पुन्हा पूर्ववत करण्यासाठी म्हणजे काय करावं, तर कोणता बरं उपाय आहे. तर ते म्हणतात की तुम्ही माझ्या प्रश्नांची जर उत्तरं दिलीत तर मी पुन्हा पूर्ववत करेन त्या बंधूंना. मग युधिष्ठिर म्हणतात ठीक आहे. मग ते त्यांच्या बऱ्याच प्रश्न विचारतात, त्यांची उत्तरं देतात. मग त्यापैकी हा शेवटचा प्रश्न आहे की अशी कुठली गोष्ट आहे की जगामध्ये ती सर्वात आश्चर्यकारक आणि अद्भुत आहे. म्हणल्यावर युधिष्ठिर महाराज सांगतात की शेकडो हजारो जीवात्मे म्हणजे जे प्रत्येक क्षणी त्यांना जे शरीर मिळालं असतं त्यामुळे ते मृत्यूला भेटतात, पण असा एक मूर्ख मनुष्य प्राणी आहे की जो स्वतःला अमरच समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. तर हीच सगळ्यात अद्भुत गोष्ट आहे पहा. म्हणजे आपल्याला मरण आहे तर हे आपण मानतच नाही,
आपण आता याचं उदाहरण घेऊया की आपले जे वॉर्डरोब कपाट असतात त्याच्यामध्ये असे कपडे तुडुंब भरलेले असतात, टीका म्हणून नव्हे, पण आपण समजून घेऊया की आपण जणू काही त्या घरामध्ये दिवस रात्र राहणारच आहोत पहा. अशा पद्धतीनं आपले सगळं सामान आपल्याकडे खचाखच भरलेलं असतं पहा, जणू काही आपण तिथेच कायमचे राहणार आहोत असे आपले कपड्यांनी भरलेले वॉर्डरोब असतात, हो की नाही? सगळ्यांना आता हे लक्षात येईल पहा. तर टीका म्हणून नको घेऊया आपण, किंवा आपल्या कडे कशी पद्धत आहे पहा, आपण स्वतःला मृत आपण म्हणजे मानतच नाही कसं पहा, अमरच समजतो कसं. तर आपण आपले आजोबा जे आहेत तर त्यांनी पुढच्या पिढीसाठी काय केलं, संपत्तीचा संचय केला. मग त्यांचे पुत्र आपले पिता आहेत त्यांनी पण पुढच्या पिढीसाठी संचय केला. आणि आपण देखील काय करतो, तर आपण देखील म्हणजे आपण स्वतः मृत आहे तसं न मानताच भरपूर धनाचा संचय करतो, संपत्ती निर्माण करतो. हे सगळं काय आहे, तर जणू काही आपण अमर असल्यासारखंच हे करतो आहोत. पण कधीतरी आपल्याला हे शरीर आहे हे सोडून जायचंय आणि आपण कोण आहोत, जीवात्मा आहोत. तर हे आपल्याला मान्य होत नाही. म्हणजेच काय, आपण मृत्यूची तयारीच करत नाही. मृत्यूची तयारी म्हणजे काय, तर हे भौतिक शरीर म्हणजे आपण नाही आहोत, तर आपण म्हणजे कोण आहोत, जीवात्मा आहोत. मग मृत्यूची तयारी म्हणजे काय केलं पाहिजे, आयुष्यभर कृष्ण स्मरण केलं पाहिजे, कृष्णांची नवविधा भक्ती केली पाहिजे, कृष्णांच्या चरणाशी आपण भक्तिमय प्रेममय सेवेनं समर्पित झालं पाहिजे. आणि कृष्णांची कृपा प्राप्त करून भगवत धामाची प्राप्ती करणं, ह्याला म्हणायचं मृत्यूची तयारी करणं. ही आपण करतच नाही. सगळं असून सुद्धा आपण भ्रमित राहतो, मोहग्रस्त राहतो. आणि हीच सर्वात अद्भुत अशी जगातली गोष्ट आहे पहा, असं युधिष्ठिर महाराज सांगतात. मग असं आपलं घडतं या भौतिक प्रकृतीमध्ये येऊन, आणि ह्यासाठी हे उदाहरण गोष्टीच्या स्वरूपात आपण अभ्यासलं. मग आता आपण पुढे जाऊ. हा माताजी वाच. हरे कृष्ण. हा. यं यं वापि स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भाविता. हरे कृष्ण. हा माताजी हरे वाच. हरे कृष्ण. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया की यम वापी स्मरण भाव म्हणजे काय, ज्या ज्या भावाचं आपण स्मरण करतो आपला देह त्याग करत असताना, तर त्यानुसार आपल्याला शरीर प्राप्त होतं. त्या त्या भावाची निसंदेह प्राप्ती म्हणजे काय, की माझ्या मनात जो काही विचार आहे मृत्यूसमयी त्यानुसार मला शरीर प्राप्त होतं, असं थोडक्यात अर्थ घेऊया आपण. म्हणजे काय, पहा, भरत महाराजांची गोष्ट आहे इथे. तर ते भरत महाराजांची गोष्ट आपण ऐकली की त्यांना काय झालं, ते जेव्हा संन्यास घेतला आणि ते जंगलात गेले, मग तिथे यज्ञ करत असताना त्यांना ते जे हरणाचं पाडस आहे तर त्याला त्यांनी वाचवलं होतं, हो की नाही? त्या हरणीचा पाठलाग करणारा जो वाघ होता त्याच्यापासून त्यांनी वाचवलं होतं आणि हरणीचा मृत्यू झाला. मग त्या पाडसाला ते सांभाळत होते. मग त्यांच्या मनात सतत त्याचा विचार असायचा, ते हरिण कुठे असेल, मग त्याला ताजं गवत मिळालं असेल का, मग त्याच्यावर जंगली श्वापदाने हल्ला तर केला नसेल ना. आणि असं करत करत ते वृद्ध झाले. आणि मग त्यांचं म्हणजे ज्यांचं जे संन्यास धर्माचं आचरण आहे, म्हणजे यज्ञ कर्म किंवा भक्ती साधना सेवेचे प्रयत्न, याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि ते आसक्त झाले हरणाविषयी, आणि त्या हरणाचेच विचार त्यांच्या मनात आले. मग मृत्यू समयी जो विचार असतो देह त्यागताना, जो भाव असतो आपला, तर त्यानुसार म्हणजे ज्या भावाचं आपण स्मरण करतो तर त्या भावाचीच प्राप्ती होते. मग पुढचा जन्म त्याला हरणाचा मिळाला. मग ते एका म्हणजे आश्रमाजवळ जायचं आणि तिथे तिथलं वेदोच्चार किंवा जे सगळं आहे, म्हणजे ऋषीमुनींचे जे काही संवाद आहेत तर म्हणजे किंवा त्यांच्या चर्चा आहेत ते ऐकायचं. मग पुढच्या जन्मी तो जड भारत म्हणून आला आणि मग त्याला मुक्ती मिळाली. म्हणजे काय, की अशा पद्धतीनं पतन होतं. म्हणजे जो भाव आहे तर त्याचं, ज्या भावाचं आपण मृत्यूसमयी स्मरण करतो तर त्यानुसार आपल्याला शरीर मिळतं. मग जर आपल्याला हे समजलंय तर आपण सतत श्रीकृष्णांच्या महामंत्राचा जप केला, श्रीकृष्णांचं जर स्मरण केलं, तर मृत्यूसमयी आपण श्रीकृष्णांना आपण बिलकुल विसरणार नाही पहा. आणि त्यावेळेला जर आपण श्रीकृष्णांच्या स्मरणात असू तर निश्चितच आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. श्रीकृष्णांचं सारखं शरीर म्हणजे काय, आध्यात्मिक देह, त्याची प्राप्ती होईल. म्हणजेच काय, भगवत धामाची प्राप्ती होईल. मग हा भाग आपण अभ्यासला. तर पुढे जाऊ. हा, त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, ही गोष्ट आपण अभ्यासली. पुढे जाऊ. हा, माताजी वाचा. तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मरयुध्य च मय्यर्पितं मनो बुद्धिः मामे वैश्यस्य संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून अर्जुना, तू सदैव माझा कृष्णाच्या रूपात विचार कर आणि त्याच वेळी तुझे युद्धाचे विहित कर्तव्य पार पाड.
मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती कराल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथं काय म्हटलंय की अर्जुनाला तू सदैव माझ्या कृष्णाच्या रूपावरच विचार कर. तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच्या, म्हणजे काय की तू युद्ध पण कर, म्हणजे युद्ध सुद्धा कर, म्हणजे युद्ध हे तुझं कर्तव्य कर्म आहे क्षत्रिय म्हणून, पण तू काय कर मामनुस्मर, म्हणजे माझं स्मरण कर. म्हणजे श्रीकृष्ण इथं कसा उपदेश देतात पहा, म्हणजे आपल्यासारख्या भौतिक जगतामध्ये जे आहेत अशा लोकांसाठी हा अत्यंत महत्वाचा संदेश आहे पहा. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकूया की भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये किंवा अर्जुनाला कुठेही सांगितलं नाही की तुझं कर्म त्यागून टाक, म्हणजे कर्म करू नको. तर भगवान काय सांगतात की तुझं युद्ध करणं आहे, क्षत्रिय म्हणून कर्तव्य कर्म आहे, ते तू कर. आणि ते करत असताना तू काय कर, माझं स्मरण कर. म्हणजे तुझं कर्तव्य कर्म पार म्हणजे पाडत असताना तू माझं स्मरण कर. माझ्या श्रीकृष्ण रूप, म्हणजे कसं द्विभुजधारी जे रूप आहे भगवान श्रीकृष्णांचं, म्हणजे त्याला भगवान रूप म्हणतो, किंवा जे श्याम सुंदर रूप आहे, हातामध्ये वेणू असलेलं, डोक्यावर मयूरपंख असलेलं, असं जे रूप आहे श्याम सुंदर रूप, त्याचं तू काय कर, सदैव ध्यान कर, स्मरण कर. आणि तुझं कार्य काय कर, मला समर्पित कर. प्रत्येक कर्म माझ्या संतुष्टीसाठी कर. आणि तुझं मन आणि बुद्धी कुठं ठेव, तर माझ्यावर स्थिर ठेव. म्हणजे काय, मन आणि बुद्धी भगवंताच्यावर स्थिर ठेवून आपण जे काही नोकरी, व्यवसाय, काम जे काही करतोय, आपलं कर्म करतोय, तर त्या वेळेला आपण जर मुखामध्ये हरे कृष्ण महामंत्राचा जप ठेवला, श्रीकृष्णांचे पवित्र नाम जपलं, तर निसंशयपणे आपल्याला श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. हो की नाही? म्हणजेच काय की भगवान काय सांगतात इथं की माझं स्मरण कर आणि तुझं मन बुद्धी माझ्यावर एकाग्र कर, आणि त्याद्वारे तू काय करू शकशील की तुझं कर्तव्य कर्म तर करशीलच, आणि ते माझ्या संतुष्टीसाठी केलेलं कृष्ण भावना भावित कार्य होईल, आणि तुला माझी देखील प्राप्ती होईल. पहा की जसं प्रल्हाद महाराज आहेत तर त्यांनी केलंय, तर चित्रात पहा ते काय करायचे, सदैव श्रीकृष्णांच्या म्हणजे स्मरणामध्ये असायचे. ते श्रीकृष्णांचा जो विस्तार आहे ब्रह्मांडासाठी, विष्णू स्वांश विस्तार, तर विष्णूंच्या स्मरण करायचे ते सतत, आणि त्या विष्णूंच्या पवित्र नामाच्या जपामध्ये असायचे. मग ते काय करायचे, सुट्टीच्या वेळेला आपले आसुर बांधव जे आहेत इतर, तर त्यांना त्यांच्या गुरुकुलमध्ये जेव्हा मधली सुट्टी व्हायची, म्हणजे जो मधला विश्रांतीचा काळ व्हायचा की शिक्षक घरी जायचे, त्यावेळेला ते आपले सगळे आसुर मित्रांना घेऊन काय करायचे, कृष्ण कथा करायचे आणि संकीर्तन करायचे, आणि भगवान जे आहेत तर त्यांच्या नावाचं संकीर्तन आणि जप करायचे आणि नृत्य करायचे. पाहिजे दाखवले म्हणजे काय की आपलं कर्तव्य कर्म तर त्यांनी केलंच, असुरयुधीमध्ये जन्म जरी तरी त्यांनी काय केलं, आपलं कर्तव्य कर्म तरी केलंच, त्यांनी विद्या ग्रहण केली जेव्हा लहान होते तेव्हा ते गुरुकुलमध्ये, पण त्याचबरोबर त्यांनी कृष्णांचं स्मरण आहे तर ते बिलकुल त्याचं विस्मरण होऊ दिलं नाही. ते सतत कृष्णांच्या स्मरणामध्ये, म्हणजे विष्णूंच्या स्मरणामध्ये असायचे, आणि त्याचबरोबर ते आपल्या सवंगड्यांना सुद्धा त्यामध्ये सहभागी करायचे. मग असं एखाद्या भक्ताचं कार्य असेल जेव्हा, तेव्हा निसंशयपणे भगवान काय म्हणतात की माझी ते प्राप्ती करू शकतील. मग आता पुढे जाऊ आपण. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो परमपुरुष भगवंतांचे ध्यान करतो त्याचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून अविचलित असते. तो हे पार्थ अर्जुना, तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता समजून घेऊया की भगवान काय म्हणतात की जो परमपुरुष भगवंतांचे ध्यान, म्हणजे माझे ध्यान करतो किंवा माझ्या स्मरणात ज्याचं मन मन गुंतलंय, तो माझ्यापासून कधी, म्हणजे माझ्या मार्ग, म्हणजे ह्या मार्गापासून कधीच अविचलित जो राहत नाही, म्हणजे असा, तर तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. म्हणजे काय, अभ्यास योग युक्तेनं. मग अभ्यास योग युक्तेनं म्हणजे काय, नवविधा भक्ती, म्हणजे काय, तर भक्तीची 9 अंग आहेत, तर त्यानुसार आपण भगवंतांचं स्मरण करायचा प्रयत्न करायचा. हे दिवसभरात सगळे आपले दैनंदिन कार्यक्रम असतात ना आपल्या मंदिरामध्ये, हे कशासाठी येतं, भगवान श्रीकृष्णाचं सतत स्मरण करण्यापूर्वी. भक्तांचा संघ कशासाठी करायचा, तर श्रीकृष्णाचं स्मरण करायला. शास्त्रांचं अध्ययन कशासाठी करायचं, श्रीकृष्णाचं स्मरण राहील, त्या कथा लीला दिव्य नाम आणि त्यांचं गुण, ह्यांचं गुणगान आपण जेव्हा ऐकतो किंवा भगवंतांच्या यशोगाथा ऐकतो शास्त्रांच्या माध्यमातून, तेव्हा आपल्याला त्यांचं स्मरण राहतं. मग पुढे आपण काय करतो, तर नवविधा भक्तीचे प्रयत्न करतो. मग हे का करायचे, जसे अमरीश महाराजांनी केले. त्यांनी काय केलं, तर त्यांचं प्रत्येक इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये त्यांनी रममाण केलं, पहा गुंतवून ठेवलं. कसं केलं, तर त्यांचे जे हात होते ते भगवत सेवेमध्ये, म्हणजे भगवान त्यांची सेवा करण्यासाठी किंवा भगवंतांच्या भक्तांची सेवा करण्यासाठी. त्यांच्या पायांनी काय केलं, तर मंदिराच्या प्रदक्षिणा घातल्या किंवा जिथं तीर्थस्थान आहेत त्यांच्या यात्रा केल्या. मग त्यांच्या नाकाने त्यांनी काय केलं,
तर त्यांनी भगवंतांना अर्पण केलेलं जे मंजिरी आहेत किंवा जे फूल आहे तर त्याचा सुगंध घेतला. त्याचं दिव्य महत्व आहे. त्याद्वारे आपली शुद्धी होत असते. अगदी सर्पदंश किंवा इतर अनिष्ट जे आपले असाध्य रोग असतात ते सुद्धा म्हणजे निघून जातात. म्हणजे त्याचे जे परिणाम असतात ते निघून जातात. मग आता मुखाने त्यांनी काय केलं, श्रीकृष्णांच्या पवित्र मंत्राचा जप केला किंवा भगवान यांना अर्पण केलेला प्रसादच ग्रहण केला. त्याचबरोबर त्यांनी काय केलं, मुखातून श्रीकृष्णांच्या म्हणजे वेगवेगळ्या दिव्य लीला किंवा गुण यांचं काय केलं, गुणगान केलं. त्यानंतर त्यांनी डोळ्यांनी काय केलं, श्रीकृष्णांच्या रूपाचं म्हणजे काय केलं, स्मरण केलं. पहा, म्हणजे डोळ्यांचा उपयोग किंवा श्याम सुंदर रूपा जे आहे तर तेच किंवा भगवंतांच्या अर्चविग्रहांचं दर्शन करण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला. आपल्या कपाळाने काय केलं, त्यांनी श्रीकृष्णांच्या चरणी दंडवत घालण्यासाठी, त्यांच्या चरण कमलांशी दंडवत घालण्यासाठी त्यांनी आपलं जे कपाळ आहे तर ते काय केलं, म्हणजे आपला माथा टेकवला. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक इंद्रिय आपल्या नवविधा भक्तीद्वारे त्यांनी काय केलं, तर भगवत सेवेमध्ये गुंतवलं. मग असं जेव्हा आपण करतो अभ्यास योगयुक्तेनं, म्हणजे काय, हा अभ्यास नवविधा भक्ती, तर जेव्हा आपण करतो तेव्हा श्रीकृष्णांच्या कृपेस आपण पात्र होतो. म्हणजे काय की येन केन प्रकारेन मन कृष्ण निवेशयते, म्हणजे कृष्णांचंच नित्य स्मरण आपल्याला राहतं. आणि असा जो सतत कृष्णांच्या ध्यानामध्ये स्मरणामध्ये गुंतलाय तो बिलकुल त्याचं पतन होत नाही, तो विचलित होत नाही कुठल्याही भौतिक प्रकृतीतल्या गोष्टींनी किंवा अडथळ्यांनी किंवा प्रलोभनाने, आणि तो अविचलित राहून कृष्णांची प्राप्ती करतो. मग हे कसं समजून घ्यायचं, तर इथं गोष्ट आहे अजामिलाची, भागवतामध्ये येते. तर फार प्रेरणादायक ही गोष्ट आहे. अजामिल नावाचा ब्राह्मण होता. तर तो आपलं विवाहित असा ग्रह होता आणि गृहस्थ आश्रमातली कर्तव्य कर्म पार पाडत होता उत्तम प्रकारे. मग त्याला काय झालं, एक दिवशी त्याला देवपूजेसाठी फुलं आणायची होती म्हणून तो जंगलात गेला. मग काय झालं, तिथे त्यांनी एक स्त्री पाहिली की जी वेश्यासम होती आणि तिला एका पुरुषांसोबत पाहिलं संग करताना. मग ते दृश्य त्याच्या म्हणजे बऱ्याच वेळ त्याच्या डोळ्यापुढे राहिलं. म्हणजे आणि मग काय झालं की तो तिकडे आकर्षित झाला त्या स्त्रीकडे आणि मग तो त्या स्त्रीकडे गेला आणि त्या स्त्रीचा संग करू लागला. मग काय झालं, थोड्या दिवसांनी त्याने आपली पत्नी, मुलं बाळ, आई वडील या सगळ्यांना घराबाहेर काढून दिलं आणि त्या स्त्रीशी विवाह केला. आता काय झालं, जेव्हा म्हणजे आपण म्हणतो की वाईट संगत आपण जर करतो तर त्याचं फळ तसंच असतं. मग त्यामुळे काय झालं की तो त्याने सगळी वाईट कृत्य केली, चोरी किंवा अशा पद्धतीनं म्हणजे पापाचरण त्याच्याकडनं भरपूर घडलं. आणि मग काय झालं, त्याला भरपूर मुलं झाली. मग त्याला शेवटचा जो मुलगा होता छोटा, तर तो जो होता त्याचा लाडका होता, त्याचं नारायण हे नाव ठेवलं त्यांनी. आणि मग त्याचा परिणाम काय झाला की जेव्हा तो वृद्ध झाला म्हणजे आणि मृत्यूशय्येवर होता, तर त्यावेळेला त्यांना असं बघितले की, मग त्याची पुढच्या स्लाइडमध्ये चित्र दाखवूया म्हणजे सर्वांना कळेल. तर बघितले की असे अकराळ विक्राळ कुणीतरी राक्षसासारखे येत आहेत आणि आपल्याला म्हणजे आपले जे प्राण आहेत ते हरण करायला येत आहेत. म्हणजेच काय, आपला आत्मा आहे तो घेऊन जायला यमदूत आले होते, त्याचा आत्मा आहे तो घेऊन जायला. आता ही स्लाइड दाखवूया पुढची 16 नंबरची. तर ते त्यांनी पाहिलं आणि तो घाबरला आणि त्या भीतीने तो ओरडला, नारायण म्हणून. मग आता इथे काय झालं की तो नारायण म्हणून जेव्हा ओरडला त्यावेळेला भगवान जे आहेत तर त्यांचं नाव आहे विष्णूंचं नारायण. मग विष्णूंचे दूत तिथे आले आणि मग त्यांचा आणि यमदूतांचा तिथे वादविवाद झाला की ते म्हणाले की आमच्या स्वामींचं नाव घेतलंय त्यामुळे तुम्हाला यांचे प्राण हरण करता येणार नाही. जिथं माझे स्वामी आहेत त्यांचं अस्तित्व आहे किंवा त्यांचं नाम घेतलं जातं तिथं यमदूत म्हणजे फिरकतही नाहीत. पहा, ह्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या. तर मग त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला ह्याचे प्राण घेऊन जाता येणार नाहीत. मग हा सगळा संवाद आहे तो अजामिलाने ऐकला. मग त्याला आपली चूक समजू आली. मग त्यांनी काय केलं, ते संन्यास घेतला आणि तो निघून गेला वृंदावनला. आणि मग त्यांनी भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे त्यांनी काय केलं, तर भगवत धामाची प्राप्ती केली. मग तेव्हा त्याला न्यायला हे पुष्पक विमान आलं वैकुंठातून. इथे चित्रात पहा. हा, मग त्याची जरा चित्र दाखवूया. हरे कृष्ण, माझा आवाज ऐकू येतोय? हरे कृष्ण. हा कुठल्या माताजी पिक्चर हा, चित्र हे दाखवा. दोन्ही चित्र दाखवूया. हे दाखवूया आधी. हा, इथे पहा, हे विष्णुदूत आहेत, हे यमदूत आहेत आणि अशा पद्धतीने ते प्राणहरण करायला आलेत. आणि आता हे पुढचं चित्र दाखवूया माताजी लगेचच, कारण हे सांगून झालंय. हा, इथे. हा, हे चित्र, पुढचं चित्र दाखवूया माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा
हा, तर इथं पहा, हे विष्णुदूत आहेत. म्हणजे विष्णू जे आहेत ते वैकुंठामध्ये असतात. तर चतुर्भुज विष्णू आहेत, मग तसेच त्यांचे दूत असतात. का तर हे सगळे सेवक आहेत, त्यांचे शुद्ध भक्त आहेत आध्यात्मिक स्तरावर. मग जसं आध्यात्मिक देह विष्णूंचा असतो तशाच देहाची प्राप्ती झालेली असते पहा. त्यामुळे हे चतुर्भुज आहेत सगळे दूत सुद्धा, मग ते त्यांना न्यायला आले पहा. आणि अशा पद्धतीनं काय झालं, तर त्याला भगवत धामाची प्राप्ती झाली. म्हणजेच काय, की जर म्हणजे चुकून म्हणजे अजाणतेपणी भगवंतांचं नाम घेतलं नारायण म्हणून अजामिलाने, तर त्याला भगवत धामाची प्राप्ती झाली. मग आपल्याला तर भगवद्गीतेच्या माध्यमातून आज समजतंय की कृष्ण कसे आहेत, किंवा कृष्णांचं कार्य काय आहे, किंवा कृष्ण कोण आहेत, त्यांच्याशी आपलं नातं कसं आहे. मग हे जेव्हा आपण जाणतो, तेव्हा आपण जर हरे कृष्ण महामंत्राचा जप केला तर निश्चितच आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल, हो की नाही. आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. 18वी स्लाइड घेऊया माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. माताजी माझा आवाज येतोय ऐकू? हरे कृष्णा. 18वी स्लाइड ना. हा माताजी वाचू. हा, हरे कृष्ण. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंता अणुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करता सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता मनुष्याने परमपुरुष कसे आहेत? सर्वज्ञ, म्हणजे सगळं काही, म्हणजे त्यांना ज्ञान आहे, आपलं भूत भविष्य वर्तमान सगळं काही ज्ञान आहे. असे सर्वज्ञ भगवान आहेत. पुरातन म्हणजे काय, आदिपुरुष म्हणले, गोविंदम आदिपुरुषम भजामी असं म्हणतात ब्रह्माजी. म्हणजे पुरातन आदिपुरुष आहेत भगवान असे. म्हणजे ते सगळे आपले शरीर योनी सगळ्याला जाणतात, आणि आपण त्यांचे अंश आहोत. म्हणजे आपण त्यांची निर्मिती आहोत. मग आपलं पालन पोषण करणारे कोण आहेत? तर भगवान, म्हणून त्याला नियंता किंवा नियंत्रक म्हणले. मग अणुपेक्षाही सूक्ष्म म्हणजे काय, तर आपला जो आत्मा आहे तो कसा आहे, आपल्या केसाचं जे अग्र आहे त्याचा 10,000 भाग केला तर जो होईल, तर असा सूक्ष्म अणुसारखा काय आपला आत्मा आहे. आणि म्हणून असे जे भगवान आहे ते अणुच्या अंतरात देखील परमात्मा स्वरूपात पण उपस्थित असतात. त्याचबरोबर आपला आत्मा पण कसा असा सूक्ष्म चित्कण आहे. मग असे भगवान आहेत. मग दोन्ही पद्धतीने परमात्मा म्हणून पण ते आपल्या हृदयात उपस्थित असतात, आणि त्याचबरोबर इतका सूक्ष्म स्वरूपातला आपला आत्मा आहे. असं म्हणजे भगवंतांचं दोन्ही पद्धतीनं अस्तित्व आहे. मग सर्व गोष्टींचे पालन करता म्हणजे कोण आहे, तर भगवान आहेत. तर ते आपल्या सगळ्यांचं काय करतात, पालन पोषण करतात. मग आता भौतिक कल्पनांच्या अतीत असे आहेत, म्हणजे आपले विचार कल्पना याच्या अतीत आहेत भगवान. असे एकाच वेळी गोलोक वृंदावनमध्ये पण उपस्थित असतात, आध्यात्मिक जगतात लीला करतात, आणि त्याचबरोबर आपल्या भौतिक शक्ती आणि त्यांच्या वेगवेगळ्या विस्ताराद्वारे किंवा आध्यात्मिक शक्ती आणि भौतिक शक्ती यांचा संयोग याद्वारे काय करत असतात, तर भौतिक प्रकृतीचं नियंत्रण करत असतात. आपण कालच्या अध्यायामध्ये अभ्यासलं. मग असे अचिंत्य आणि आपल्या कल्पनेच्या अतीत असणारं असं भगवंतांचं कार्य आहे. त्याला अचिंत्य योगेश्वरी असं भगवंतांचं म्हटलंय. मग असे भगवान काय आहेत, तर नित्य पुरुष, म्हणजे सदैव शाश्वत उपस्थित असणारे सच्चिदानंद भगवान आहेत. म्हणजे ते नित्य पुरुष आहेत. पुरुष का म्हटले, तर राम, नरसिंह, वराह या पुरुष अवतारामध्ये पहा आपण भगवंतांची पूजा करतो पहा. मग अशा म्हणजे रूपामध्ये ध्यान आपण भगवान श्रीकृष्णांचं केलं पाहिजे, की जे सच्चिदानंद स्वरूपामध्ये आहेत. मग आता परमपुरुष सूर्यासारखे तेजस्वी आहेत का म्हणले, तर आता भौतिक जगतातली उपमा वापरली. खरं तर सूर्याला प्रकाश भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून जे ब्रह्मज्योतीचे किरण येतात त्याच्यापासूनच मिळतो. पण आपल्याला समजण्यासाठी, म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचं शरीराचं तेज असं आहे, इतकं दिव्य तेज आहे, की म्हणजे असे सूर्य जे आहेत तर त्याचं जे तेज आहे एका सूर्याचं, तर असे म्हणजे हजारो सूर्य जेव्हा म्हणजे असे जेव्हा एकत्र केले जातील अशा पद्धतीचं, म्हणजे इतकं दिव्य तेज, म्हणजे सूर्यासमान. तर असे भगवान तेजस्वी आहेत पहा. आणि भौतिक प्रकृतीच्या पलीकडे, म्हणजे भौतिक प्रकृती ही काय, भगवान श्रीकृष्णांच्या भौतिक शक्तीचं प्रकटीकरण. मग त्याच्याही पलीकडे म्हणजेच काय, की अशा दिव्य स्तरावर, आध्यात्मिक स्तरावर परिपूर्ण स्वरूपात भगवान जे आहेत ते गोलोक वृंदावनमध्ये स्थित आहेत. आणि म्हणून ते दिव्य आहेत का, तर पूर्णतः परिपूर्ण आणि आध्यात्मिक आहेत भगवान, सच्चिदानंद आहेत. मग अशा रूपावर आपण त्यांचं ध्यान केलं पाहिजे, की जे चित्रात दाखवले पहा, त्यांचं द्विभुजधारी श्याम सुंदर रूप आणि असं दिव्य रूप जे आहे, तर त्याला भगवान रूप असं म्हटलंय पहा, की डोक्यावर मयूरपंख, हातात वेणू असणार. तर ह्या रूपावर आपण भगवंतांच्या हरे कृष्ण महामंत्राचा जप करताना ध्यान करणं आवश्यक आहे. आता पुढे जाऊ आपण.
हा, मग आता इथे हा भाग समजून घेऊया की भगवान श्रीकृष्ण आणि जे राम आहेत किंवा विष्णू यांच्या नामातील फरक आहे. तर विष्णूंची सहस्त्रनाम म्हणजे श्रीरामांच्या 3 नामांची तुलना होते त्याची. आणि आणि मग श्रीराम जे आहेत तर त्यांची 3 नामं आहेत, तर त्यांच्याशी तुलना म्हणजे काय, तर त्या 3 नामांच्या बरोबरीचं भगवान श्रीकृष्णांचं एक नाव आहे, म्हणजेच काय, हरे कृष्ण महामंत्राचा जप जर आपण केला तर त्या योगी आपल्याला पहा म्हणजे की कशा पद्धतीनं आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नती मिळू शकते. म्हणजे असं श्रीकृष्णांचं पवित्र असं नाम आहे, म्हणजे असं असं शक्तिशाली असं म्हणजे असा हा भगवान श्रीकृष्णांचा महामंत्र जो आहे तर तो आहे. म्हणजे असं सामर्थ्य त्यामध्ये असं कोण सांगतायत, तर भगवान शिव जे आहेत ते माता पार्वतीनं सांगतायत. पहा, आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मला प्राप्त झाल्यानंतर महान आत्मे जे भक्तीमध्ये योगी आहेत ते कधीही या तात्पुरत्या जगात परत येत नाहीत, जे दुःखाने भरलेले आहेत, कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता म्हणजे परमसिद्धी प्राप्त झाली आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते काय म्हणतात की असे जे महान आत्मे ज्यांना भगवत धामाची प्राप्ती होते किंवा जे भक्तीमध्ये योग्य आहेत, म्हणजे भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा केल्यानंतर ते पुन्हा कधीही ह्या आध्यात्मिक जगामध्ये म्हणजे जगातून या भौतिक जगतामध्ये किंवा हे तात्पुरतं जग आहे म्हणजे काय, तर भौतिक प्रकृती तर परत येत नाहीत. म्हणजे काय, की जे दुःखाने भरलेलं आहे, म्हणजे दुःखालय अशाश्वतम म्हटले म्हणजे काय, पहा, जिथं पुस्तक किंवा ग्रंथ असतात त्याला पुस्तकालय किंवा ग्रंथालय म्हणतो. जिथं दूध मिळतं त्याला काय म्हणतो आपण, दुग्धालय. जिथं अन्न मिळतं त्याला काय म्हणतो, भोजनालय. हो की नाही. मग तसं जिथं दुःख मिळतो त्याला काय म्हणतो आपण, दुःखालय. मग दुःखालय अशाश्वतम म्हणजे इथं काही शाश्वत नाहीये. आपल्याला प्रत्येक मृत्यूच्या वेळेला दुसरं शरीर मिळतं. आपला आत्मा जो आहे तो जसं कपडे बदलावे जीर्ण तसं शरीर आपलं जो प्राप्त करतो. मग असं हे अशाश्वत जीवन आहे सगळं. म्हणजे इथे आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधी या समस्या आहेत आणि हे काही शाश्वत नाहीये धाम, म्हणजे हे शाश्वत लोक नाहीये. दुःखालय व शाश्वतम असं हे भौतिक जगत आहे. आणि मग जो कोणी भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो तर तो त्याद्वारे आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून असा जो भक्ती म्हणजे मध्ये म्हणजे असा जो भक्तीमध्ये युक्त असा जो आहे तर तो योगी बनतो. म्हणजे काय, तर मुक्तात्मा बनतो, 3 गुणांतून मुक्त होतो प्रकृतीच्या आणि तो भगवत धामाची प्राप्ती करतो. म्हणजे आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून तो भगवत धामात प्रवेश करतो. मग त्याला ह्या पुन्हा तात्पुरत्या जगतात यावं लागत नाही आणि या दुःखालयामध्ये तो पुन्हा परतून तो येत नाही आणि सर्वोच्च पूर्णता म्हणजे परमसिद्धी प्राप्त त्यांना झालेली असते. म्हणजेच काय, सर्वोच्च परमसिद्धी किंवा पूर्णता म्हणजे काय, तर भगवत धामाची प्राप्ती झालेली असते. त्यांना पुन्हा परतून या जगतामध्ये यावं लागत नाही, कारण त्यांना आध्यात्मिक देह मिळालेला असतो. त्याद्वारे ते भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करण्यामध्ये तिथे रममाण असतात आणि हीच परमसिद्धी आपल्या जीवनातली पूर्णता आहे. मानवी देहाची पूर्णता कशात आहे, तर श्रीकृष्णांची प्राप्ती करणे, भगवत धामाची प्राप्ती करणे की ती त्यांना प्राप्त झालेली असते. अन्यथा काय होईल, तर सतत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण येत जात राहू. आणि म्हणून याला काय म्हटलंय, भौतिक जगताला दुःखालयम अशाश्वतम. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, आता इथे समजून घेऊया की भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सगळी दुःखाची ठिकाणं आहेत की जिथं वारंवार जन्म मृत्यू होतो. म्हणजे काय, की भौतिक जगत जे आहे तर तिथं 14 लोक आहेत. मग मध्ये पृथ्वी आहे, मग वरचे 7 आणि खालचे 7 हे सगळे भौतिक लोक आहेत. म्हणजे तो वारंवार जन्ममृत्यू या समस्या आहेतच. पण जो भगवान श्रीकृष्णांच्या निवस्थानी म्हणजे भगवत धामी पोचतो त्याला पुन्हा जन्म घेऊन परतून यावं लागत नाही. मग हे सगळं भगवान काय सांगतात, तर तू युद्धामध्ये लढलास तर काय होईल, तुला स्वर्ग किंवा उच्च लोकांमध्ये स्थान मिळेल आणि तुला विजय प्राप्त झाला तर काय होईल, तू पृथ्वी लोकावर राज्य करशील. म्हणजे काय, यात म्हणजे तोटा आहे, तोटा नाहीये, फायदाच आहे सगळा. म्हणजेच काय, की ह्यातून आपण समजून घेऊया की जो कोणी
भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करेल. क्षत्रिय म्हणून त्याचं काय काय कार्य आहे अर्जुनाचं, तर युद्धामध्ये लढणं. मग ज्या वेळेला तो अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांच्या साठी कार्य करेल आणि श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो, तेव्हा त्याला काय होतं, तर त्याचं ते शाश्वत कर्म म्हणजे कर्माची त्याला प्राप्ती होते. आणि अशा शाश्वत कर्माद्वारे तो शाश्वत धाम म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्णांचं निवासस्थान म्हणजेच काय, भगवत धामाची प्राप्ती करतो आणि पुन्हा जन्म घेत नाही. मग आता पुढे जाऊ आपण, पुढची स्लाइड घेऊ. हा, तर अरे मानवी मग तशी मी सांगते पटकन म्हणजे लक्षात येईल सगळ्यांना. मानवी गणनेनुसार ब्रह्मदिवसाचा एक दिवसाचा कालावधी म्हणजे 1000 युग असतात बरं का. एक दिवस म्हणजे 1000 दिव्य युग एकत्र केली जातात. आणि त्यांच्या रात्रीचा कालावधी म्हणजे तितकीच 1000 दिव्य युग असतात. मग ब्रह्माचा जेव्हा दिवस प्रकट होतो तेव्हा काय होतं, जीवसृष्टी म्हणजे भौतिक सृष्टी अस्तित्वात येते. आणि ब्रह्माची जे रात्र असते तेव्हा काय होतं, ही जीवसृष्टी नष्ट होते. म्हणजे अशा पद्धतीने जीवसृष्टी निर्माण केली जाते आणि नष्ट केली जाते. मग पुन्हा पुन्हा दिवस येतो आणि काय होतं, प्राणी यजमान सक्रिय होतो. म्हणजे काय, तर जो आत्मा आहे तो जेव्हा दिवस येतो तेव्हा या भौतिक प्रकृती निर्माण होते आणि तिथं गर्भस्थ करतात भगवान त्या जीवात्म्यांना भौतिक प्रकृतीमध्ये एका दृष्टी कटाक्षाने. तर म्हणून त्याला काय म्हणलं, यजमान म्हणजे कोण, तर जीवात्मा सक्रिय होतो. म्हणजे त्याला तो भौतिक प्रकृतीमध्ये गर्भस्थ होतो, त्याला शरीर मिळतं, योनी मिळतं आणि त्यानुसार त्याचं कर्म सुरू होतं. आणि मग पुन्हा रात्र घडते तेव्हा काय होतं, असहाय्यपणे विरघळतात. म्हणजे काय, प्रलयाच्या वेळी ही शरीर नष्ट होतात आणि जीवात्मा म्हणजे एक चितकण आहे भगवंतांचा. मग ते पुन्हा विरघळतात. म्हणजे काय, तर त्यांचं भौतिक अस्तित्व संपतं आणि भगवान जे आहेत तर भगवान विष्णू तर त्यांच्या आश्रयाला ते जातात. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी वाचूया. हरे कृष्ण. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्ण. हा, मग याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे. अव्यक्त म्हणजे व्यक्त नसणारी, आणि अव्यक्त आणि अव्यक्त म्हणजे काय, तर व्यक्त म्हणजे भौतिक सृष्टी आणि अव्यक्त जड पदार्थ म्हणजे काय, की अव्यक्त जड पदार्थ म्हणजे असे की जे जे असे असतात की जे कार्यान्वित नसतात, म्हणजे ज्याच्यामध्ये चेतन तत्व नसतं, चेतना नसते. म्हणजे तर त्याला म्हणायचं अव्यक्त जड पदार्थ. म्हणजे आपलं शरीर आहे ह्याच्यात जर चेतना नसेल तर हे नुसतेच म्हणजे काय, हाडामासाचा गोळा राहील ना, ते निश्चल होईल. म्हणजे हलणार नाही, फिरणार नाही, हो की नाही, हालचाल होणार नाही किंवा कार्य करणार नाही. मग असे जे असतात तर त्याला म्हणायचं अव्यक्त जड पदार्थ म्हणतात. तर जेव्हा चेतना येते, चेतन तत्व येतं, तर त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं, तर म्हणजे चेतना असणारे म्हणजे असे जे आहेत तर ते चेतन तत्व म्हटलं जातं किंवा चेतन पदार्थ म्हटलं जातं. आणि अन्यथा त्याला अव्यक्त आणि जड पदार्थ म्हटलं जातं. मग ह्याच्याही पलीकडे असणारी अशी एक प्रकृती म्हणजेच काय, की असं जे जगत आहे तर त्याला काय म्हणते, कसं आहे, सनातन आहे म्हणजे पूर्णतः शाश्वत असं आहे. आणि ते कसं आहे, तर ती परा आणि अविनाशी आहे. म्हणजे ते परा म्हणजे काय, भगवंतांचं आध्यात्मिक शक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्ती, अंतरंगा शक्तीचं त्याच्यावर नियंत्रण आहे. म्हणजे ती आध्यात्मिक शक्ती आहे भगवंतांची. आणि ती कशी आहे, अविनाशी म्हणजे ती नष्ट न होणारी प्रकृती आहे. म्हणजे भौतिक प्रकृती नष्ट होते, आपण आत्ताच वाचलं की ब्रह्माजींचा दिवस असला की ती निर्माण होते आणि रात्रीच्या वेळी ती काय होते, ब्रह्माजींची रात्र झाली की ती नष्ट केली जाते. पण अशी प्रकृती आहे एक वेगळी की जी नष्ट होत नाही कधीही, अविनाशी आहे, परा आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या अंतरंग शक्तीच्या अधिपत्याखाली आहे. आध्यात्मिक जगत आहे म्हणजे थोडक्यात ते पूर्णतः. आणि संपूर्ण जगाचा प्रलय झाला म्हणजे सगळी ब्रह्मांड आणि सगळ्या विश्वाचा नाश झाला तरी ही प्रकृती नष्ट होत नाही. म्हणजे भगवंतांचं जे धाम आहे आध्यात्मिक, तिथं दिव्य आध्यात्मिक शक्तीनं त्याचं नियंत्रण करतं. ती भगवंतांची अंतरंग शक्ती आहे की ज्याला पराशक्ती म्हणतात. त्याद्वारे ती काय करत असते, भगवंतांच्या आध्यात्मिक जगताचं, भगवंतांची ती शक्ती आहे ती नियंत्रण करत असते. म्हणजेच काय, गोलोक वृंदावन किंवा भगवत धाम की जे जिथं भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी आहेत, मग तिथं सगळे त्यांचे हे शुद्ध भक्त पहा श्रीकृष्णांची सेवा देत आहेत. मग अशी जी आहे तर ती प्रकृती कधीही नष्ट होत नाही. म्हणजे भगवान जसे सनातन आहेत तसं त्यांचं धाम पण कसं आहे, सनातन शाश्वत धाम आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया.
हा, मग आता इथे आपण समजून घेऊया की आपली निर्मिती कशी होते. सगळ्यांनी लक्ष देऊया हा, की भगवान जे आहेत तर त्यांचं हे शाश्वत धाम आहे, ह्याला म्हणायचं वृंदावन. हा, मग आता इथे भगवान कृष्ण आणि राधा राणी वास करतात. जे कसं आहे, प्रकृती त्याचं आपण पाहिलं की सनातन आहे, प्रकृती परा आहे, म्हणजे ते शाश्वत असं धाम आहे, त्याला म्हणायचं वृंदावन, भगवत धाम. सर्वश्रेष्ठ असं आध्यात्मिक जगत किंवा वैकुंठ, ज्याला म्हणायचं वृंदावन किंवा गोलोक वृंदावन म्हणतात. मग इथे भगवान आणि राधा त्यांची भगवान आता आहे तर ते आपला कसा विस्तार करतात आणि काय काय तयार होतं आणि आपण कसे निर्माण होतो हे आपण अभ्यासणार आहोत. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकूया. तर भगवान आहे तर त्यांचा प्रथम विस्तार ते काय करतात, त्यांची जी चित शक्ती आहे, म्हणजे जी शक्ती आहे त्यांची अल्हादिनी शक्ती, हा, तर ती म्हणजे काय, तर राधा राणी. तर आपल्या चित शक्तीद्वारे राधा राणी जे आहेत तर म्हणजे त्यांची निर्मिती होते. ती चित शक्ती आहे भगवंतांची. किंवा अल्हादिनी शक्ती, प्लीजर पोटॅन्सी म्हणजे राधा राणी. मग आता ह्या अष्टसखी आहेत हा भगवंतांच्या, आणि राधा राणी त्यांच्या नित्य सेवेमध्ये ज्या अष्टसखी आहेत भगवंतांच्या, तर ह्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा हा कमळाच्या 1000 पाकळ्या असलेला असा हा धाम आहे. याला म्हणजे भगवत धाम म्हणायचं. तो कसा आहे पहा. मग त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्यानुसार भगवंतांचे पार्षद आणि सेवक आहेत. मग ह्या अष्टसखी राधा राणीच्या इथे या पहिल्या म्हणजे पहिल्या पाकळ्यांचा जो संच आहे तिथे आहेत पहा. मग असे वेगवेगळे म्हणजे त्यानंतर मग मंजिरी म्हणजे वेगवेगळे जे भगवंतांचे असे गोपी शुद्ध भक्त आहेत की जे तिथे सेवा देतात. अशा पद्धतीने हे सगळ्या गोपी आणि हे भक्त इथे आहेत, ते भगवत धामामध्ये सेवा देतात. मग आता इथे समजून घेऊया की भगवान जे आहेत तर ते काय करतात, तर आपला पहिला विस्तार करतात बरं का. तर तो म्हणजे बलरामजी, म्हणजे बलराम हा त्यांचा पहिला विस्तार, म्हणजे त्याला संकीर्षण स्वरूप आपण म्हटलंय. म्हणजे त्यांचा जो पहिला विस्तार आहे तर तो काय होतो, तर वासुदेव, त्यानंतर अनिरुद्ध, संकीर्षण आणि प्रद्युम्न. संकीर्षण म्हणजेच बलरामजी, म्हणजे ते अनंत शेष किंवा संकीर्षण शक्ती भगवंताची म्हणजे ते बलरामजी. मग त्यानंतर त्याला हा पहिला चतुष्कोण झाला. मग दुसरा विस्तार करतात असाच. मग त्यापैकी जे संकीर्षण आहे तर त्यांचं नाव आहे महासंकीर्षण. मग त्यांच्यापासून ज्यांची म्हणजे निर्मिती होते तर ते म्हणजे काय, आता त्या महासंकीर्षणांचा पुन्हा विस्तार होतो, म्हणजे त्यांना महाविष्णू पण म्हटलंय. आणि ते म्हणजे कोण आहेत, पुढचा विस्तार म्हणजे कर्णोदकशाही विष्णू आहेत बरं का. तर ते कर्णोदकशाही जे विष्णू आहेत तर ते काय करतात, म्हणजे तर ते इथे हा भगवान श्रीकृष्णांचा हा विस्तार आहे पहा, कर्णोदकशाही विष्णू. हा, संकीर्षण किंवा महाविष्णूपासून किंवा महासंकीर्षणापासून जो झाला तो, तर हे कर्णोदकशाही विष्णू हे काय करतात, हजारो ब्रह्मांड उच्छवासित करतात आणि श्वासित करतात. म्हणजे श्वास घेतला की ती काय होतात, निर्माण केली जातात, उच्छवासित करताना नष्ट होतात. तर असं त्यांच्या म्हणजे क्रिया घडत असतात. मग हे जे आहेत भगवान तर हे कुठे आहेत, हो माताजी, तर हे कुठे आहेत, तर हे एक मिनिट, हा, तर हे कर्णोदक शाही सागरामध्ये पोहोडलेले आहेत. आता कर्णोदक शाही सागर किंवा याला विरजा नदी म्हणतात. इथे हे भगवान जे आहेत हे भौतिक म्हणजे ब्रह्मांडांची कशी निर्मिती करतात आणि कशा पद्धतीने कार्य करतात, तर पहिलं कर्णोदक शाही विष्णू त्यांनीही अनेक असंख्य ब्रह्मांड हे सोनेरी गोळ्यात निर्माण केले बरं का. मग आता भगवान काय करतात, आपला दुसरा विस्तार करतात पुढचा, त्याला म्हणायचं गर्भोदक शाही विष्णू. इथं दाखवलेत पाया, वासुकी शय्येवर पोहोडलेले भगवान आहेत. त्यांच्या नाभी कमलातून हे ब्रह्माजी निर्माण झालेत आणि त्या नाभी कमलाचा जो देठ आहे म्हणजे कमळाचा, त्यातून हे 14 लोक निर्माण झाले बरं का. आणि हे ब्रह्माजी हे आदिजीव म्हणून निर्माण झाले. मग हे गर्भोदक शाही विष्णू झाले. ते गर्भोदक जलामध्ये ह्या म्हणजे पोहोडलेले असतात नागाच्या शय्येवर. मग आता पुढे तिसरा विस्तार काय करतात भगवान, तर क्षीरोदक शाही विष्णू म्हणून करतात. आणि त्या रूपामध्ये ते आपल्या प्रत्येक म्हणजे जीवात्म्याच्या शरीरामध्ये परमात्मा म्हणून चतुर्भुज विष्णू रूपामध्ये प्रवेश करतात. अगदी अणुच्या अंतरात सुद्धा प्रवेश करतात. अशा पद्धतीनं भगवान आपला विस्तार करतात. आता आपण समजून घेऊया की हे जे आहे हे श्वेतदीप आहे. तर हे चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांचा म्हणजे जो आहे अवतार, तर हा म्हणजे काय, श्वेतदीप. हे जे आहे ते श्वेतदीप झालं. तर आता इथे समजून घेऊया की हे जे आहेत इथे खाली जो आहे तर हा अयोध्या म्हणजे हा अयोध्या नगरी आहे, म्हणजे जिथं भगवान श्रीराम जे आहेत तर ते वास करतात पहा, म्हणजे तो भगवंतांचा अवतार आहे. मग त्यानंतर आता हे जे सगळं आहे तर हे जे आहे तर हे छोटे छोटे वैकुंठ लोक आहेत.
तर भगवान वेगवेगळ्या रूपाने त्यांची संकीर्षण प्रद्युम्न अशी वेगवेगळी हजार नामावली जी आहे त्याच्याही पेक्षा म्हणजे वेगवेगळे जे अर्चावतार किंवा वेगवेगळे अवतार जे भगवान पृथ्वी लोकावर घेतात ते सगळे अवतार ह्या वैकुंठामध्ये उपस्थित असतात आणि तेच अवतार ते घेऊन खाली येतात पहा. मग ते सगळे अवताराशी संबंधित त्या त्या नावानुसार ते ते वैकुंठ आहेत पहा. म्हणजे असं प्रत्येकासाठी एक वेगळं वेगळं वैकुंठ आहे, म्हणजे असे असंख्य वैकुंठ येत आहेत पहा. हा पुढचा भाग झाला वैकुंठाचा. मग इथं जे आहे तर ही ब्रह्मज्योती आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून निघणारे प्रकाश किरण हा लोक आहे इथे. इथं आणि मग इथं जे आहेत तर हे जे निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करतात तर त्यांना इथं स्थान मिळतं. मग आता हा जो लोक आहे त्याला म्हणायचं महाकाल लोक. म्हणजे काय, तर हा जो आहे तर शिवजींचं जे रूप आहे महाकाल म्हणजे तर त्यांना म्हणजे त्यांची जी भक्ती करतात तर त्यांना हा महाकाल लोकामध्ये स्थान मिळतं. आता भगवान जे आहेत कर्णोदकशाही भगवान जे आहेत तर ते एक नेत्र कटाक्ष टाकतात आपला, हा दिव्य नेत्र कटाक्ष म्हणजे त्यांचे जे नेत्रातून किरण उत्सर्जित होतात त्याद्वारे काय होतं, लक्ष्मी देवी की जी पूर्णतः आध्यात्मिक निर्मिती आहे भगवंतांच्या अंतरंगा शक्तीची किंवा योगमाया शक्ती म्हणतात त्याची निर्मिती आहे लक्ष्मी देवी किंवा रमादेवी म्हणतात, हा तिची निर्मिती होते. मग पुढे काय होतं, ते पुन्हा काय करतात तर अजून एक नेत्र कटाक्ष टाकतात आणि शिवजींची निर्मिती होते. आणि त्यांचे शंभू जे आहेत म्हणजे जे नंदी आहेत त्यांची निर्मिती होते. आता हे महत्त्व इथं प्रकटतं. मी काल जे 24 तत्व सांगितले ते इथं ढगांच्या स्वरूपात प्रकट होतं पहा, हे महत्त्व. आणि पंचमहाभूत आणि आपलं मन बुद्धी अहंकार तर ह्या हे जे आहे तर हे सगळे ह्या ब्रह्मांडावरती आवरणं असतात पहा. मग ही अशी आवरणं असतात. मग अशा पद्धतीनं हे अव्यक्त असतं. मग ज्या वेळेला भगवान एक नेत्र कटाक्ष टाकतात तेव्हा हे भौतिक सृष्टी कार्यान्वित होते आणि हे महत्त्व आहे ते त्याच्या पासून ह्या भौतिक प्रकृतीमध्ये सगळे जीव योनी हे निर्माण केले जातात पहा. मग आता इथं पहा ह्या इथे पाहायला मिळेल पहा थोडस. तर ह्याच्यामध्ये आपण पाहूयात म्हणजे इथे जरा मोठ्या स्वरूपात दिसेल आपल्याला. तर इथे काय आहे, तर हा जो आपला म्हणजे आपल्या बाजूनी उजवा कोपरा आहे तर इथं मायापूर धाम, जगन्नाथपुरी किंवा द्वारका हे धाम आहेत म्हणजे इथे. तर हे जे आपल्या पृथ्वी लोकावरचे धाम आहेत त्यांचं स्थान इथे आहे पहा. म्हणजे जसं गोलोक वृंदावनमध्ये ते धाम आहेत वेगवेगळे दिव्य आध्यात्मिक धाम, तसंच ह्या धामांना महत्व आहे आपल्या पृथ्वी लोकावर. ते सुद्धा तितकंच दिव्य धाम आहेत आणि तिथे जशा लीला सुरू असतात त्याच लीला इथे भगवंतांच्या म्हणजे घडलेल्या आहेत आणि त्या नित्य लीलामध्ये रममाण असतात आणि म्हणून त्यांना तितकंच वैकुंठ इतकंच महत्व आहे किंवा त्यांचं असाधारण महत्व आहे. त्यांना वैकुंठच म्हटलं जातं पृथ्वी लोकावरचे. तसंच इथं मथुरा आणि गोकुळ हे धाम आहेत पहा. हे दिव्य आध्यात्मिक धाम आहेत तिथे आध्यात्मिक जगतामध्ये. पण आपल्या इकडे जे मथुरा वृंदावन आहेत तर मग हे कसं आहे, तर तिथं प्रत्यक्ष भगवान आहेत तर ते अवतरले होते आणि त्यांचे चरण कमल म्हणजे जे आहेत तर ते तिथं पडलेले आहेत आणि म्हणून त्यांना देखील तितकंच महत्व आणि तितकंच स्थान आहे की आध्यात्मिक जगता इतकंच महत्व आहे. तर ते हे मथुरा गोकुळ ते धाम आहेत. मग आपल्यासाठी सोपा मार्ग काय, हरे कृष्ण मंत्राद्वारे आपण थेट ह्या श्वेतद्वीप म्हणजे वृंदावन हे भगवत धाम झालं आणि गोलोक म्हणजे हे श्वेतद्वीप आहे तर त्याचा बाहेरचा भाग. तर हे म्हणजे काय आहे, तर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करून आपण चैतन्य महाप्रभूंच्या श्वेतद्वीपद्वारे ह्या गोल म्हणजे वृंदावनामध्ये प्रवेश करू शकतो पहा. गोलोक म्हणजे ही कड आली श्वेतद्वीपाची, याद्वारे आपण वृंदावनामध्ये प्रवेश करू शकतो. आणि यासाठी आपला शीघ्र आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग म्हणजे काय, जिन्यापेक्षा लिफ्ट बरी. कुठला, हरे कृष्ण महामंत्र पहा. आता पुढे जाऊ आपण. हा मग असं गोलोक खूप वृंदावन खूप सुंदर आहे. तिथं भगवान वेगवेगळ्या लीला करतात पहा. तिथं सुरभी गायी आहेत, खूप सुंदर निर्झर आहेत, खूप छान पक्षी आहेत. आणि तिथं काय आहे, वेगवेगळ्या नित्य लीला म्हणजे इथं जी लीला आहे आता भगवान लोणी खाण्याची चोरून लीला करतात तशा सुंदर सुंदर लीला सवंगड्यांसह करतात आणि तिथे नित्य आनंद घेत असतात. तिथे सगळे आध्यात्मिक जगत आहे म्हणजे कुणाला कुठलंही रूप घेता येतं पहा. असं सुंदर वर्णन भागवतामध्ये ह्या गोलोक वृंदावनचं दिले पहा. मग अशा पद्धतीने आपल्याला गोलोक वृंदावनमध्ये स्थान मिळेल जर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला तर, हो की नाही. मग आपण आजपासून सुरुवात करूया. आता पुढे जाऊ. हा आता हा जो श्लोक आहे तर मुकुंदमाला स्तोत्रातला आहे. तर ह्याचा अर्थ काय होतो, तर हे कुलशेखर जे आहेत राजा होते ते कुलशेखर नावाचे श्रीकृष्णांचे उत्तम भक्त होते. तर ते काय म्हणतात, खूप सुंदर प्रार्थना आहे की मृत्यू समयी आपली कशी अवस्था असेल माहिती नाही आणि आपण काय अभ्यासलं की अंतकाळी ज्या भावामध्ये आपण असतो किंवा अंतकाळी आपण मृत्यू समयी आपण कृष्णांचं जर नित्य स्मरण केलं तर आपल्याला कृष्णांची प्राप्ती होते. पण मृत्यू समयी आपली कशी अवस्था असेल माहिती नाही. म्हणून
म्हणून ते काय म्हणतात, मी जोपर्यंत निरोगी आहे आणि माझं उत्तम शरीर आहे तोपर्यंतच मला तुमच्या चरणांशी यायला मिळू दे, म्हणजे तोपर्यंतच मला मृत्यू मिळू दे. आणि त्यासाठी ते उपमा देतात कशी सुंदर पहा, की राजहंस जसं कमळाच्या म्हणजे राजहंसाला कमळाची फुलं आवडतात आणि कमळाच्या फुलांचा जो ताटवा असतो त्या म्हणजे देठांच्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश करतो, त्याप्रमाणे माझं जे मन आहे त्याला तुमच्या चरण कमलांच्या म्हणजे म्हणजे अशी काय करू दे, चरणांना अर्पण होण्याची किंवा चरण कमलांशी येण्याची परवानगी द्या, असं ते म्हणतात. म्हणजे काय, की भगवान श्रीकृष्णांचे चरण कमल इतके सुकुमार इतके कोमल आहेत की कृष्ण जसे कमळ कमळ आहेत तर त्याच्या जसे देठ किंवा त्याच्या पाकळ्या इतक्या म्हणजे अशा मऊ आणि सुकुमार आहेत, तसेच चरण कमल आहेत भगवंताचे, दिव्य असे आध्यात्मिक चरण कमल ते आहेत. आणि त्या चरण कमलांशी मला जसं राजहंसाला आवडतं कमळाच्या ताटव्यामध्ये जायला, तसं मला तुमच्या म्हणजे चरण कमलांशी समर्पित होऊन सेवा करायला म्हणजे परवानगी द्या किंवा अर्पण व्हायला परवानगी द्या. म्हणजे अशा चरण कमलांशी तुमच्या, की ज्यामुळं शेवटच्या श्वास आहे त्या क्षणी माझा समजा घसा वायूनं किंवा पित्ताने कफाने आकुंचन पावला असेल, कंठातून आवाज फुटत नसेल, तर तेव्हा मी तुमचं कसं बरं स्मरण करेन. ह्यासाठी काय करा, की मी निरोगी असतानाच माझं शरीर चांगलं असतानाच मला मृत्यू येऊ द्या आणि मला तुमच्या चरण कमलांच्या म्हणजे अशी मला काय व्हावं तर समर्पित व्हायला मिळू दे, अशी सुंदर प्रार्थना आहे पाय ह्या भक्तांची. म्हणजेच काय, की आपल्याला मृत्यू समय कशी परिस्थिती असेल माहिती नाही, यासाठी आपण काय केलं पाहिजे, आत्तापासून भगवत सेवेमध्ये आणि भगवंतांच्या हरे कृष्ण महामंत्राच्या जपामध्ये आपण स्वतःला समर्पित केलं पाहिजे पहा. त्यांचं नित्य स्मरण करण्याचा हा आपण प्रयत्न केला पाहिजे, तेव्हा आपल्याला काय होईल, मृत्यू समय भगवान जे आहेत तर त्यांचं स्मरण राहील. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी वाचे. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वम् इदं विदित्वा योगी परं स्थानम् उपैति चाद्यम्. हरे कृष्ण. हा, आता जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो म्हणजे भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो आणि भक्ती मार्गावर अशा पद्धतीने उन्नत झालेला असतो, मग तो वेदाध्ययन करायचं म्हणजे काय, की वेगवेगळ्या पद्धतीनं आपण म्हणजे वेदाध्ययन करतो म्हणजे गुरुगृही जायचं. मग काय करायचं, गुरूंच्या सांगण्यानुसार आपण माधुकरी मागायची, मग संस्कृत भाषेतले सगळं श्लोक वगैरे शिकायचे, मग गुरूंच्या आज्ञेनुसार आपण त्यांनी जर आपण अन्न ग्रहण करा म्हटलं तर करायचं, गुरु उपाशी राहिले आणि त्यांनी जर परवानगी दिली नाही तर आपण नाही करायचं. म्हणजे काय, की वेदाध्ययन अशा पद्धतीनं खडतर असं म्हणजे ते तपच आहे, म्हणजे अशी तपस्या करायची. मग गृहस्थाश्रमात अशा पद्धतीनं आपण पुन्हा आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूंच्या आज्ञेनुसार आपण काय करायचं, पदार्पण करायचं, विवाह करायचा. मग त्या गृहस्थाश्रमातले कर्तव्य म्हणजे यज्ञ दान तप, मग त्यापैकी दान द्यायचं आणि मग आपण जे ज्ञान संपादन केलंय त्याचा उपयोग आपण भगवंतांच्या सेवेमध्ये आपण नित्य राहून आपण कर्तव्य कर्म करत करत भगवंताची भक्तिमय प्रेममय सेवा कसं करता येईल ह्यासाठी हे ज्ञान केलेलं असतं प्राप्त. मग ते त्याद्वारे आपण तसं कर्म कृष्ण भावनामृत करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे असे सकाम कर्म करत करत प्रयत्न करायचा. आणि मग ह्या सगळ्यापासून जे फळ प्राप्त होतं तर ते केवळ भक्तिमय प्रेममय सेवा केल्यानं एखाद्या भक्ताला प्राप्त होतं आणि अखेर परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. म्हणजे काय, हे सगळं एवढं दान यज्ञ तप केलं, एवढी पुण्यकर्म केली आणि मग पुढे जाऊन मग एवढं केल्यावर त्याला फार फार तर कुठे स्थान उच्च लोकात मिळेल किंवा फार तर वैकुंठात. आणि तिथं इतकी सुख आहेत की पृथ्वीच्या दशलक्ष पट सुख पृथ्वी लोकाच्या तिथं आहेत. मग ते सुख उपभोगताना आपल्याला भगवंताचं स्मरण राहील की नाही माहितीच नाही. आणि समजा त्यातून खडतर असे प्रयत्न केले, तप केलं आणि आपल्याला म्हणजे आपण भगवंताचं नित्य स्मरण केलं तर आपल्याला फार फार तर वैकुंठापर्यंत स्थान मिळेल. पण हे सगळं करून जे फळ प्राप्त होतं तर ते केवळ आणि केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्यामुळे ह्या फळापासून तर वंचित राहत नाहीच एखादा भक्त, पण अखेरीस त्याला कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा केल्यामुळं शाश्वत धामाची म्हणजेच काय तर भगवत धामाची प्राप्ती होते पहा. म्हणजेच काय, कृष्ण भावना भाविक व्यक्ती आहे तो काय करतो, भक्तिमय प्रेममय सेवा करतो आणि त्याद्वारे तो भगवत धामाची प्राप्ती करू शकतो, की जे फळ वेदाध्ययन तपस्या दान किंवा असे सकाम कर्म करून जो प्राप्त होते तर त्या फळापासून तो वंचित तर होतच नाही, पण शीघ्रातिशीघ्र त्याची आध्यात्मिक उन्नती होते भक्तिपूर्ण सेवा केल्यामुळे आणि त्याला भगवत धामाची प्राप्ती होते पहा. मग हा भाग आपण जो आहे तर ह्या अध्यायातून शिकलो आणि म्हणून
काय करायला पाहिजे, भक्तांचा आपण शोध घेतला पाहिजे, भक्तांची संगत केली पाहिजे आणि गीता जाणण्याचे प्रयत्न केले पाहिजे, तिचं अध्ययन केलं पाहिजे. आणि ह्या सेवेद्वारे म्हणजे अशा भगवत भक्तांच्या संगतीद्वारे, भक्तिपूर्ण सेवेद्वारे आपण काय करू शकतो, श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची प्राप्ती करू शकतो पहा. आणि अशा पद्धतीनं जो कृष्ण भावनेमध्ये असतो तो उन्नत अवस्थेमध्ये भक्तीमध्ये म्हणजे अशा पद्धतीनं स्थिर होतो पहा आणि अशा शाश्वत धामाची प्राप्ती करू शकतो. मग इथे आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. हरे कृष्ण. मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल.